वैराग्य जाचे वशिष्ठा पर से याद नामे सज्जन जो नृपे वसविला साकेताधिपती कपी भगवती हे देव जाते श्री हे जागृत रामदास विकसे जो यादना उद्धरी. आपण 5व्या दशकाचा अभ्यास सुरू केला आहे. सद्गुरूची आवश्यकता आणि सद्गुरूची लक्षणं असे 2 समास आपण पाहिले. सद्गुरूची आवश्यकता पाहताना असं पाहिलं की सद्गुरू हवाच, तो देहातच असला पाहिजे असं नाही, तो ग्रंथांच्या रूपाने सुद्धा आपल्याला सद्गुरूच्या याच्यामध्ये उपदेश करू शकतो असा आपण विचार केला की सगळ्याला काही देहातच असणारे सद्गुरू लाभतील असं नाही. त्यामुळे सद्गुरू हवा ही गोष्ट खरी, पण कोण असावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट सद्गुरूबद्दल आपण अशी पाहिली की तो जन्मोजन्मीचा असतो. म्हणजे यांनी अमक्या ठिकाणी जाऊन अनुग्रह घेतला मग मी पण जाते असं नसतं. आपला योग कुठे आहे, आपला नेमका सद्गुरू कोण आहे हे ठरलेलं असतं, जन्मोजन्मीचं ठरलेलं असतं. तो योग यावा लागतो, तो योग आला की आपसूक सद्गुरू भेटतो. त्याच्यासाठी आपल्याला काही परिश्रम करावे लागत नाही. ते कधी होतं, कसं होतं, तत्क्षणी समर्थ त्याला छान शब्दावर की लगेच होतं, ती वेळ आली की लगेच होतं. आणि मग हा गुरु ओळखायचा झाला तर कसा, म्हणून आपण काही उदाहरणं पाहिली ती विवेकानंद, कबीरदास, की सद्गुरूची सुद्धा परीक्षा घेतली आणि खरंच सद्गुरूजवळ असणारं जे आत्मज्ञान आहे ते आहे ना. कारण बाकी आपण इतर अन्य कला शिकायला कोणाकडे तरी जातो, ते पण गुरुच असतात आपले, पण ते सद्गुरू नसतात. गायन शिकायला जातो, कुठल्या खेळातला एखादा सांगतो, पेटी शिकायला जातो, ड्रॉइंग शिकायला जातो, कितीतरी आपण शाळेत जातो, आईवडील आपले गुरु असतात. या सगळ्या ठिकाणी आपण काहीतरी त्यांच्याकडून शिकतच असतो, तर ते गुरु जरूर असतात. पण आध्यात्मिक ज्ञान देणारा, ज्याला आत्मज्ञान म्हणतात, तो आत्मज्ञान देणारा जो आहे तो सद्गुरू असतो. आणि तो सद्गुरू कसा असावा, तो असलाच पाहिजे. आणि त्याची लक्षणं कोणती असा विचार 2 समासात आपण केला. आता हे जरी सगळं असलं तरी आपण कसं असायला हवं हे पण विचार करायला हवा. त्यामुळे आता तिसरा आजचा जो समास आपण पाहणार आहोत तो शिष्य लक्षणांचा आहे, की शिष्य कसा असला पाहिजे. तो पण जर ह्या सगळ्या सद्गुरूच्या याला अनुकूल असेल तर ही जोडी चांगली होईल. मग आपल्याला समर्थ आणि कल्याण भेटतील, मग आपल्याला रामकृष्ण आणि विवेकानंद भेटतील. सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या जोड्या, नाही तर समर्थाने 12-1400 मठ केले, 12-1400 महंत होते म्हणून काही सगळे कल्याण स्वामी नव्हते. शाळेमध्ये वर्गामध्ये 80-90 मुलं असतात, एखादाच मुलगा बोर्डात येतो. त्यामुळे हे जे सगळं आहे त्या सत्शिष्यांच्या जवळ कोणती लक्षणं आहेत याचा पण विचार आजच्या समासात आपल्याला करायचा आहे. वाचता वाचता असं वाटतं की एवढे सगळे गुण ज्या शिष्याजवळ आहेत त्या शिष्याला चांगला सद्गुरू मिळाला की ही जोडी चांगली जमली, बाकीच्यांचं काय. पण त्याची ही व्यवस्था या समासात समर्थांनी केली आहे की कोणीही असला, म्हणजे ही लक्षणं ज्याच्याजवळ नाहीत असा जरी कोणी असला पण त्याची इच्छा असली आत्मज्ञान मिळवण्याची, तरी देखील सद्गुरू त्याला आत्मज्ञान मिळवून देतो. म्हणजे वाचता वाचता असं वाटतं की ही एवढीच अक्षर की आपल्याजवळ आपली एवढी निष्ठा नाही. आपण सगळं म्हणतो आहोत बरोबर आहे की देवा आहेत आपल्याला, परंतु म्हणून आपल्या जीवनात येणाऱ्या दुःखाच्या वेळेला आपण असं नाही म्हणत ते ईश्वराने माझ्या चांगल्यासाठीच आणलं आहे म्हणतो का. क्षणभर पण म्हणणार नाही असं की असा काही गंभीर प्रश्न आपल्याकडे आला तर आपण असं नाही म्हणणार बहुतेक देवाच्या मनात ह्याच्यातून काहीतरी चांगलं घडवायचं आहे म्हणून हे असं आणलं, असं कसं म्हणू. त्यामुळे ही जी काही निष्ठा आहे त्याच्यावरची ती सामान्यपणाला आपली कमी असते. आता ह्या शिष्य लक्षणांमध्ये त्या निष्ठेवरती भर दिला आहे समर्थाने. मग तिथे आपल्या मनात येतं की अरे हे सगळे गुण जर आपल्याजवळ नसतील तर आपल्याला सद्गुरू लाभणार की नाही, की आपल्याला सद्गुरू जवळ करणार की नाही. तर त्याची सोय त्यांनी लावली आहे की तेवढी थोडी विश्वास जर तुमचा असेल तर तुमचं काम होईल. त्याच्यासाठी बाकी लक्षणं आपल्याला आपोआप मिळवता येतील. एक मुंडक उपनिषद म्हणून जे आहे समर्थांनी दासबोधाला आधार घेतलेला आहे, तो वेद उपनिषदांचा घेतलेला आहे, गीतेचा घेतलेला आहे.
त्यामुळे उपनिषदांमध्ये काय सांगितलं आहे तेच सोप्या भाषेमध्ये आपल्याला दासबोधामध्ये सांगितलेलं मिळतं. तर मुंडकोपनिषदामध्ये या सत्शिष्याबद्दलचा विचार करताना त्यांनी म्हटलं आहे की हे जे की आत्मज्ञान मिळवणं आहे ते त्याच्यासाठी 3 गुणांची आवश्यकता आहे. आत्मज्ञान मिळवायचं तर 3 गुण पाहिजेत. एक म्हणजे नुसती कुशाग्र बुद्धी असून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. बुद्धी खूप आहे, नाहीतर मग आपण नेहमी उदाहरण घेतो 4 इयत्ता शिकणाऱ्या रामकृष्णाला कुठून आत्मज्ञान प्राप्त झालं. त्यामुळे ह्या लौकिक शिक्षणाचा किंवा लौकिक बुद्धिमत्तेचा या ठिकाणी त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे ती नसावी असं नाही, ती असायला हवी. आमच्या एक ओळखीचे आहेत अक्कलकोट स्वामींचा, त्यांच्याकडे पादुका आहेत. त्या मुलांनी किती आता जवळजवळ 50-55 वर्षाचा आहे. त्यांनी नोकरी कधी केलेली आढळती, पण त्याला की कमी पण पडत नाही. त्याच्या गरजा कमी आहेत, गोष्ट खरी आहे. संन्यासासारखा विवाह पण केलेला नाही आहे. पण आईवडिलांची 2 खोल्यांची जागा आहे डोंबिवलीमध्ये. कधी कधी असं वाटतं भेट झाल्यावर की याचं कसा चरितार्थ चालत आहे. आजपर्यंत त्यांनी कोणाशी हात पसरलेलेच नाही आहेत. तो चरितार्थ पण भगवंत कसा चालवतो, त्याला लागणाऱ्या वस्तू कशा उपलब्ध होतात ते त्याचं त्यालाच माहिती. त्यामुळे या गोष्टी भगवंत करवून घेतो. अनेक वर्ष त्यांच्या शेजारच्या आजी त्याला सकाळ संध्याकाळ डबा देतात. मी स्वामींना जीव घालते आहे असा भाव त्यांचा आहे. कधी कधी आपल्याला काय हा येतेपणा, तरुण मुलगा आहे त्याला मिळवता येत नाही का, 2 धंदे करावेत आपलं का. पण त्यांचा भाव काय आहे की तो अक्कलकोट स्वामींची सेवा करतो आहे ना, त्याची सेवा मी केली पाहिजे. तर असं भगवंत कोणाकोणाला कशी कशी बुद्धी देतो आणि तसं तसं घडतं असं आपल्याला कळतं. त्यामुळे कुशाग्र बुद्धी हा काही विषय आत्मज्ञानप्राप्तीसाठी नाही आहे. बुद्धिमान असणं चांगलंच आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण या क्षेत्रामध्ये कुशाग्र बुद्धी असली पाहिजे असं काही नाही, असं मुंडकोपनिषद सांगतं. दुसरं असं की चिकाटी नसेल तर नाही होणार. दृढनिष्ठा, चिकाटी पाहिजे. त्या मुंगीचं पालीचं उदाहरण नेहमी देतात. ती पडली तरी परत ती चढते, पडली तरी परत चढते. अजिबात ती निराश होत नाही की ठीक आहे आता काय कुठे जाईल, ठीक आहे पुन्हा. आपण मंडळी निराश होतो. आमच्या लहानपणी आम्हाला धडा होता, रविवारी आई घर स्वच्छ करताना त्या तसबिरीच्या मागे काड्या 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 करून घरटं तयार झालेलं असतं आणि आई काय एका झाडूत पटकन ते सगळं घरटं काढून टाकते. ते मुलाला खूप वाईट वाटतं की अरे काय. तर त्या आई म्हणाली की ठीक आहे ह्यातली चिकाटी फक्त आपण घेऊ, आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे तिने योग्य ठिकाणी बाहेर झाडावर घर बांधावं. पण ती काडी काडी गोळा करते. आपण घरटं बांधलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा ती तिथे आली एक एक काडी घेऊन. तर यातली चिकाटी आपण पाहूया. त्यामुळे पशुपक्ष्यांकडून प्राण्यांकडून ह्या गोष्टी शिकायला मिळतात. मुंडकोपनिषद आपल्याला सांगतं की शिष्य व्हायचं असेल तर आपल्याजवळ चिकाटी पाहिजे. पहिलं सांगितलं की अगदी काही फार मोठी बुद्धिमत्ता असायला, कुशाग्र बुद्धी असायला पाहिजे असं नाही. पण दुसऱ्या ह्याच्यात सांगितलं की चिकाटी अतिशय पाहिजे. कंटाळा म्हणून येऊन चालणार नाही, निराश होऊन चालणार नाही. शिष्यात ज्याला सत्शिष्य व्हायचं आहे त्यांनी चिकाटीने काम केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ते सांगतात की निरंतर साधना केली पाहिजे. निरंतर साधना. किती वर्ष काय वर्ष वाल्याचा वाल्मिकी झाला असं आपण म्हणतो ना. काय त्याला जी काही एका क्षणात नारद मुनींनी सांगितलं काय, तो तिथे आला काय आणि कितीतरी वर्ष रामनाम घेत राहिला काय. ही जी काही साधनेची त्याची तयारी आहे तशी सत्शिष्याची असली पाहिजे असं मुंडकोपनिषद आपल्याला सांगतो की ह्या 3 गोष्टी सत्शिष्याला आवश्यक आहे. समर्थांनी याच 3 गोष्टी पण हे केलं तर जवळजवळ 104 ओव्या समासामध्ये. म्हणजे नेहमीचा हा माझा विषय असतो की जसं गीतेमध्ये अर्जुनासारखा श्रोता आहे त्या भगवंताला थोडं सांगून पुरलं हो. पण तीच गोष्ट तुम्हा आम्हाला सांगायची तर माऊलींना एकेका श्लोकाला 50-50 ओव्या लागल्या. एक शेवटचा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः, की जिथे भगवंत आहे आणि जिथे अर्जुन आहे तिथे विजय होणारच. एवढं भगवंतानी याला सांगितलं, अर्जुनाला पुरलं संजयाच्या मार्फत. पण आपल्याला 180 ओव्या, माऊलीने 180 ओव्या या श्लोकासाठी लिहिल्या. कारण एवढं सांगून दे काय काय मनात आपण सगळे संशय असतो ना. मी म्हटलं माऊलीला असं संजयानी ही गोष्ट धृतराष्ट्राला सांगितली की जिथे भगवंत आहे आणि जिथे अर्जुन आहे तिथे विजय होणारच असं संजयानी धृतराष्ट्राला सांगितलं. पण धृतराष्ट्र ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता. त्याला वाटत होतं माझा मुलगा पराक्रमी, माझ्या मुलाकडे 1.5 सैन्य पांडवांपेक्षा जास्त, त्यामुळे माझा मुलगा जिंकणार. एवढी 18 अध्याय गीता ऐकूनसुद्धा त्याचं मत असंच होतं. मग संजयाच्या मनात काय आलं असेल असं माऊलीला वाटलं आणि म्हणून माऊलीने ते, कारण माऊलीला असं वाटलं की ह्याही लोकांच्या मनात असा संशय येईल
की व्यासाने ह्या संजयाची निवड केली, पण संजय खरं बोलतोय का, कुरुक्षेत्रावर घडलाय तेच सांगतोय का, काही वेगळं तर सांगत नाही आहे. संशय होता आपण. अर्जुनाच्या मनात शंका नव्हती, अर्जुनाच्या पुढे काहीच सांगावं लागलं नाही. पण तुम्हा आम्हाला तसं आहे की मुंडकोपनिषदामध्ये 3 लक्षणं सांगितली, पण आपल्याला सांगायला दासबोधामध्ये एवढ्या उभ्या, कारण एक एक पिंजून पिंजून समर्थांनी आपल्याला ह्याची लक्षणं सांगितलीत. आता थोडं आपण पाहतोय की सत्शिष्याला मार्गदर्शनाची गरज असते. आता मार्गदर्शन सगळ्यांना सर्वच बाबतीत लागतं. साध्या साध्या घरातले पदार्थ आपण करायचं तरी आपण 4 जणांना विचारतो की तू काय करतेस, आणि मग आपण त्यावर ठरवतो किंवा त्यावर करून बघतो 1दा 2दा 4दा, मग आपल्याला यायला लागतं. त्यामुळे मार्गदर्शन लागतंच. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कुणीतरी आपल्याला सांगणारं लागतं. इथे तर काय, या क्षेत्रामध्ये मार्गदर्शनाशिवाय काही इलाजच नाही आहे. मग काय हा गुरुचं काम काय आहे? तसं आहे ना की समजा आपण आकाशातले ग्रहतारे बघतोय तर साध्या डोळ्यांनी आपल्याला सगळं दिसणार नाही. त्या गुरुच्या भोवती किती हे आहे आपल्याला दिसणार नाही, पण तेच दुर्बीण लावली तर आपल्याला अगदी अनंत गोष्टी आकाशातल्या दिसतील. ते काम सद्गुरूचं आहे. या दृश्य जगातच अधिक खोलवर जाऊन जे काही आपल्याला दिसतं ते सद्गुरू सांगतो. त्यामुळे सद्गुरूचं काम हे आहे की जे आपल्याला साधेपणाने कळणार नाही. आपली जी काही कुवत आहे, आपली जी काही क्षमता आहे, त्या क्षमतेपेक्षा अधिक आपल्याला सद्गुरूमार्फत कळतं. म्हणून ते कितीतरी गोष्टी स्पष्ट करण्यासाठी सद्गुरूचं आपल्याला मदत लागते. आता ही जी काही मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये साधारणपणानं 5 लक्षणांचं महत्त्व आहे. जसं मुंडकोपनिषद 3 सांगितलं, पण आपण समर्थांच्या दासबोधाचा विचार केला तर महत्त्वाच्या 5 लक्षणांचं सांगतात. ते म्हणतात की एकतर हे जे की दृश्य जग आहे ना, या दृश्य जगाबद्दल आपला तो जो काही बाजार आहे त्याच्याबद्दल अनादर निर्माण झाला पाहिजे. ही मोठं फार अवघड गोष्ट आहे की दृश्य जग आपल्याला खरं वाटतं, जे नित्य नवं दिसतं ते आपल्याला आवडतं, ते आपल्याला हवं वाटतं. अगदी संध्याकाळी एकट्याच घरी बसलो आहे आणि माहिती आहे चल ग जरा आपण चक्कर भरून येऊ, त्या घंटाईच्या तिथे प्रदर्शन लागलं आहे, काहीही घ्यायचं नाही आहे, मला काहीही घ्यायचं नाही आहे, पण एक चक्कर भरून येऊ. कारण हे दृश्य जग आपल्याला ओढत असतं, आकर्षित करत असतं. सत्शिष्याचं पहिलं लक्षण आहे की या दृश्य जगापासून आता आपण अलिप्त झालं पाहिजे, की हे सगळं आता बास, कुठेतरी थांबूया. वयोमानाने आपण थांबू. आता सगळं करून झालं आहे आपलं. तुम्ही आम्ही ज्या वयाची मंडळी आहोत त्या मंडळींनी थांबलं तर त्याच्यात काही विशेष नाही. आपण थांबलो आहे आता आपण पण म्हटलं मला काही घ्यायचं नाही, पण ते आता करून करून भागले आणि देवपूजेला लागले तसं आहे. पण हे असं दृश्य जग हे नाशिवंत आहे आणि या दृश्य जगातल्या गोष्टी कितीही आपल्याला आकर्षित करणाऱ्या असल्या तरी त्या काही फार काळ समाधान देणाऱ्या नसतात. मी गमतीनं म्हणते की अगदी राममारुती रोडवरून जाताना रोज ती लावलेली साडी असते ना, ती अगदी असं वाटतं मला आवडली, घ्यायलाच हवी. आत्ता वेळ नाही आहे, येताना बघते. आणि मग ती 2-3 दिवस बघून एक दिवस ती येतेच घरामध्ये. बरं ती घरात आली तरी एकदा नेसली की पुढल्या वेळेस तीच नाही चालत, कारण ती झाली बघितली लोकांनी, आता पुन्हा तीच कशी काय. ही समाधान देणारी गोष्ट नाहीच आहे. दृश्य जगातल्या गोष्टी कितीही महत्त्वाच्या असल्या तरी देखील त्या कायमस्वरूपी समाधान देणाऱ्या नाहीत. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगणार आहे की सत्शिष्य होण्यासाठी पहिलं या दृश्य जगावरचं प्रेम कमी करा. जे जे आकर्षित करणार आहे. आता आम्ही 5 जाणार आहोत. खूप ठाण्यातल्या समज महाराष्ट्रातल्या बायका जिजामातेचं 350वी पुण्यतिथी आहे. मला काल 2-3 बायकांचे फोन आले, शिवथरघळीमध्ये जेवणाची व्यवस्था होईल का? मी म्हटलं हो होईल. मग लगेच सुरुवात, काय असेल जेवायला? मग मी म्हटलं अहो रात्रीचं जेवण आहे ना, काहीतरी सांगू आपण, कढी भात करायला. नाही मग आम्ही आणू का काही? म्हटलं तुम्ही काय आणणार? नाही म्हणजे जरा कोशिंबीर, चटणी, पापड. आता माझं म्हणणं असं की आपण जिथे जातो आहे तिथे जी व्यवस्था आहे ती एक रात्र आपल्याला काढता येते, एका रात्रीचा विषय. पण लोकांना सगळ्या अशा ज्याला कम्फर्ट झोन हवा आहे, दुसरं काही चालत कमी काही चालतच नाही, असं नाही चालणार. म्हणून इथे आपल्या लक्षात येतं की पहिलं समर्थ राहील दृश्य जगातलं लक्ष कमी करून टाका. ठीक आहे, जे जसं आहे ते आहे तसं स्वीकारणं. हे जमलं की सत्शिष्य झाला, 10 पावलं पुढे गेला पहिल्याच याच्यामध्ये, पहिल्याच लक्षणामध्ये. दुसरं लक्षण सांगतायत की मन मोठं पाहिजे. आता मन मोठं पाहिजे म्हणजे काय? आपण सगळे लोकलनी प्रवास केलेले किंवा करणारी मंडळी आहोत. आपल्याला माहिती आहे जरा कुठे पाय लागला की नुसती
हमरी तुमरी. तर ते असं होतं का बारी आहे, गर्दी आहे, असं होतं, ठीक आहे, सॉरी म्हणावं, पुढे जावं, असं होतच नाही. थोडासा आपण सर्वानुभूती परमेश्वर वगैरे आत्मज्ञानामध्ये शिकायचं आहे, त्याची सुरुवात तर करूया की सगळ्यांबद्दल थोडासा आपलेपणा दाखवावा. म्हणून ते आपल्याला सांग थोडासा मनाचा उदारपणा दाखवावा. तो नाही माझ्याशी चांगला वागला तरी आपण वागावं, प्रयत्नपूर्वक वागावं. हे खूप कठीण असतं, बोलायला सोपं आहे, पण सच्चिशाच्या लक्षणामध्ये असं आहे, आपल्याशी चांगलं वागणाऱ्यांशी आपण चांगलं वागतोच. आणि आपण म्हणतो सुद्धा त्या माझ्याशी खूप चांगलं वागतात, म्हणजे लगेच बरोबर आहे. पण जो आपल्याशी वाईट वागतो त्याच्याशी आपण चांगलं वागलं पाहिजे. हा मुद्दा समर्थ सांगतात की सत्शिष्याच्या लक्षणामध्ये इतका उदारपणा असावा की पुन्हा पुन्हा सांगावं. अजिबात राग मानायचाच नाही कशाचा. मीराताई तुम्ही किती वेळा गीतेला बोलावता हो, पण मी येत नाही, तुम्हाला राग येत असेल नाही माझा. म्हटलं नाही येत, माझं कामच येत आहे की घंटाई कधी एकादशी आहे आणि गीता म्हणायला यायचं आहे, तुझी गीता पाठ आहे, तर तुला निरोप देणं माझं कामच आहे. आलीस आनंद आहे, पण नाही आलीस तू रागवायचं काय कारण, काहीतरी कारण आहे म्हणूनच तू आली नाहीस ना. तर असा विचार करून प्रत्येक गोष्ट करायची. हे आपल्याला नंतर सुचायला लागतं, पण आपल्यावरती प्रेम करणारं आपण प्रेम करतो, त्यामुळे हे सोपं आहे. तिचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपण तिला सांगतो, पुन्हा पुन्हा बोलावतो, नाही आली तरी बोलावतो. पण जी आपल्यावर प्रेम करत नाही आहे त्याच्यावर पण प्रेम करायचं आहे, ही अवघड गोष्ट आहे. पण समर्थ आपल्याला सांगतात सत्शिष्य बनायचं असेल तर असा मनाचा उदारपणा हवा, मनाचा मोठेपणा हवा, सगळ्यांशी समानतेने वागलं पाहिजे. अजिबात भाऊजाई फोन करत नाही मला, आता अगदी मी पण करणार नाही, कशाला वेळ ताठा, कर ना तू, तुला वेळ आहे ना, असा विचार करून. नाही तर होतं नातेसंबंधामध्ये दुरावण्याचं हे एक मोठं कारण, मीच काय ती काळजी घ्यायची असं आपण म्हणतो. यांना कोणाला काही नाही, साधा फोनसुद्धा करत नाहीत, अरे ठीक आहे नाही केला आपण करूया, असा विचार करून आपण तो नातेसंबंध आणखीन दृढ कसा होईल, चांगला कसा राहील असा प्रयत्न करायचा. ही सत्शिष्याची सुरुवात आहे. तिसरा मुद्दा समर्थ सांगतात की आपल्याकडे नम्रता हवी. माऊलींचा छान शब्द आहे, स्वतःकडे धाकुले पण घे, स्वतःकडे धाकुले पण घ्यायचं, आपल्याकडे नम्रता घ्यायची. मीच काय तो शहाणा, मीच काय तो मोठा, असं काय लोकांना नाही आवडत. त्यावेळी लोकांच्यात मिसळून राहायचं असेल, सर्वांच्या बरोबरीनं राहायचं असेल तर सर्वांसारखं आपल्याला जमलं पाहिजे असा विचार सांगतात. चौथा म्हणजे हे पंचप्राण आहेत बरं का सत्शिष्याचे. चौथा मुद्दा ते सांगतात की सद्गुरूवरती नितांत निष्ठा पाहिजे. मग अशी आपला मुद्दा झाला आहे की अत्यंत निर्व्याज निश्चल अशी निष्ठा सद्गुरूवर असली पाहिजे. आणि पाचवा मुद्दा साधनेचं सातत्य पाहिजे. हे सत्शिष्याचे पंचप्राण आहेत. एवढ्या 5 गोष्टी तर जमल्या तर आपल्याला समर्थ आणि कल्याण, रामकृष्ण आणि विवेकानंद अशा ज्या जोड्या आपल्याला दिसतात, एकनाथ स्वामी आणि जनार्दन स्वामी, या जोड्या आपल्याला कळतील की हे सत्शिष्य कसे झाले. किती त्या एकनाथांनी जनार्दन स्वामींकडे काम केलं आहे. किल्ल्यावरती राहायचं आणि नाथांनी खूप त्या परिश्रम घेतलेत आणि ते झाल्यावरती म्हणजे हिशोबाला काय 10 पैसे म्हणतात तसे चुकलं होतं, पण रात्र जागून तो हिशोब त्यांनी लिहिला. तेव्हा त्यांनी जनार्दन स्वामी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी असतात तर ते निष्ठा सद्गुरूंवर पाहिजे आणि कामामध्ये आपल्या सातत्य, साधनेमध्ये आपल्या सातत्य पाहिजे. ह्या 5 गोष्टी जर आपण केल्या. समर्थांनी याच्यासाठी एक शेतीचं उदाहरण दिलं आहे सुरुवातीला. ते म्हणतात की उत्तम पीक येण्यासाठी जमीन चांगली पाहिजे हे तर आहेच, पण जमीन चांगली पाहिजे, बी उत्तम पाहिजे, कष्ट चांगल्या शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. बी नसलं चांगलं तरीसुद्धा पीक चांगलं येणार नाही. किडकं बी असेल तर कसं चांगलं पीक नाही येणार, किंवा खडकाळ जमीन असेल तरी येणार नाही. पाऊस चांगला पडला पाहिजे. बरं एवढं सगळं छान झालं, जमीन चांगली आहे, बियाणं चांगलं आहे, पाऊसही चांगला पडला आहे, आता रोपं छान वरती आलेली आहे, आता काळजी घेतली पाहिजे. त्या रोपांची काळजी काय, बाकीचे तण काढून टाकले पाहिजे, त्याला योग्य वेळेला खत पाणी घातलं पाहिजे, त्याचं चांगलं ते होऊनसुद्धा चालेल. ते अगदी घरामध्ये येईपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते. आपण पाहतो ना मध्ये दिवाळीत पाऊस पडल्यावर लोकांचं लगेच हे झालं की अरे बापरे भात अजून लोकांचं घरात आला आहे की नाही, नाहीतर त्याला मोड येते. तर असं सगळं अनुकूल असलं पाहिजे. असं सगळं अनुकूल जर असेल तर ही जी काही गोष्ट आहे हे समर्थ म्हणतात की याच्यावरती म्हणजे अंतरंग आणि बहिरंग असं 2 गोष्टींचा विचार त्यांनी केला की साधना, सद्वासना असं आपण एक आत्ता जे काही 5 म्हटले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उपासनेच्या अंतरंग उपासना आहे. पण त्याबरोबर सत्संग हवा, सत्कर्म हवं, ही बहिरंग उपासना आहे. हे सगळं जमलं पाहिजे आणि या दोन्ही जमल्या की शेती उत्तम होते. मग सत्शिष्य आणि सद्गुरू यांची भेट चांगली होते आणि आपलं काम होतं.
दुसरा असा आणखीन एक मुद्दा समर्थ ह्या सत्शिष्याला सांगताना सद्गुरूची आठवण आपल्याला वेगळ्या काही करून देतात की सद्गुरू किती मोठा आहे, तर देवापेक्षा मोठा आहे. कारण देवाला भेट घडवण्यासाठी तो आपली काळजी घेणार आहे, तो आपले काम करणार आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या साहेबाला भेटायचं असेल तर तो दारामध्ये जो असतो त्याला आधी नोट सरकवायला लागते, मग त्याची भेट होते. तसा सद्गुरूचं मोठं काम आहे की भगवंत भेटायचा असेल तर सद्गुरू भेटवतो. डायरेक्ट आपल्याला देवाकडे काही जाता येत नाही ना. त्यामुळे देवापेक्षा सुद्धा सद्गुरू मोठा आहे. आणि आपल्याला काही काही प्रसंग माहिती आहेत. मी आपल्याला त्या मेंढपाळाचं उदाहरण दिलं होतं मागे, की त्याला राम समोर आला आहे पण ह्याला डोळे उघडायचे नाही, मनासारखं करायचं नाही आहे ना. कोंडीबा जंगलाची गोष्ट सांगितली होती. तर त्याला मनात येईल ते करू नको असं समर्थाने सांगितलं होतं ना. तर मनात डोळे उघड मनात आलं नाही करायचं. डोळे उघडायला तयार नाही, समोर भगवंत आला आहे तरी देखील तो मला नाही, मी त्या साधूला बैराग्याला घेऊन येतो, दाढीवाला आहे ना गडावर, त्याला घेऊन ये, तू कोण आहेस मला माहीत नाही. प्रत्यक्ष भगवंत समोर आला आहे तरीही विश्वास ठेवायला तयार नाही. आता त्याला बरं म्हणाला, श्रीराम म्हणाले बरं ठीक आहे बाबा आणतो. आणि मग समर्थ तिथे आले आणि समर्थाने कोंडीवाला सांगितलं, अरे तुझ्यामुळे मला पण भगवंत भेटला. तर सद्गुरूनी देव मोठा. समर्थाची ओवी आहे, जयासी वाटले तो करंटा. समर्थ म्हणतात की ज्या सत्शिष्याला किंवा ज्या शिष्याला असं वाटतं की देव मोठा आहे, तर करंटे पण आहे असं नाही, सद्गुरू मोठा आहे. सद्गुरूमुळे आपल्याला देव भेटतो. हा मुद्दा पण सांगितला आहे. वेण्णाण स्वामींच्या चरित्रातला प्रसंग मी आपल्याला कदाचित सांगितला असेल की त्यांच्याकडे सुद्धा देवाच्या पूजेला पाणी ठेवलं होतं. पटकन सुणसुणीत मुलगा उठला आणि समर्थांना पाय धुवायला पाणी नेऊन दिलं. आणि समर्थ म्हणाले, वा तुमच्याकडले सगळे वेदांती दिसत आहेत, देवाच्या पूजेचं पाणी पाय धुवायला आणून दिलं. तर पाय धुवायचं पाणी वेगळं असतं, देवाच्या पूजेचं पाणी वेगळं असतं. पण तरीसुद्धा त्या मुलांनी पटकन, मग वेण्णास्वामी म्हणाले तुम्हीच सांगितलं आहे सद्गुरूंनी देव मोठा जयासी वाटलं तो करंटा. त्यामुळे देव काय, तुम्ही प्रत्यक्ष आलात दारात तर तुम्हाला देवासारखंच देवाचं पाणी देण्यात काय. तर असं समर्थ आपल्याला सांगतात की सद्गुरूचं स्थान आपल्या ह्याच्यामध्ये खूप मोठं आहे, खूप मोठा दीर्घ समास आहे. हा जो सत्शिष्य आहे, ज्याला आपण असं म्हणूया की ज्या सद्गुरूला सत्शिष्य मिळवायला लागतो, सद्गुरूला सुद्धा सत्शिष्य मिळायला लागतो. आपण विवेकानंदांचं उदाहरण बघितलं आहे की रामकृष्ण पहिल्या भेटीत त्याला म्हणाले किती वेळ लावलास. आता विवेकानंद म्हणजे पहिली भेट झाली आधी किती वेळ लावलास म्हणजे काय, यापूर्वी भेटलो असतो तर हे वाक्य बरोबर होतं की किती वेळ लावलास भेटायला. पहिलीच भेट होती. म्हणजे सद्गुरू सत्शिष्याला शोधत असतात. आणि म्हणून रामकृष्ण सहजपणे म्हणून गेले की अरे किती वेळ लावलास, मी तुला शोधत होतो. तर हे जे त्याचं शोधणं आहे, तर सद्गुरूसुद्धा सत्शिष्याला शोधतो. आता रामकृष्णांनी विवेकानंदाला शोधत राहिले असं पण आपण पाहिलं की सगळ्या सिद्धी रामकृष्णांना प्राप्त होत्या. त्या सिद्धी ते विवेकानंदांनी द्यायला तयार होते, पण विवेकानंदांनी त्या स्वीकारल्या नाहीत. ते म्हणाले एकदा याच्यावरती दृढ विश्वास टाकला, सद्गुरूंवरती आणि भगवंतावरती दृढ विश्वास असेल तर आता सिद्धी करायच्यात काय. सिद्धी आपल्याकडे देऊळ झाडायला असतात असं त्यांनी वर्णन केलं आहे. त्यामुळे आता त्याचं काही सिद्धींची गरजच नाही मला. आणि विवेकानंदांनी रामकृष्णांकडल्या त्या सिद्धी स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे सत्शिष्य आणि सद्गुरू यांच्या जोड्या ह्या वेगळ्याच असतात. सगळं ज्ञान सद्गुरूंजवळ असणारं ते सत्शिष्याला देऊ करतात. त्यामुळे तो देणारा आणि घेणारा दोघंही तुल्यबळ असले पाहिजे. देणारा ढीक देईल, घेणारा पण त्याची जोडी फाटकी असते तर उपयोग काय. त्यामुळे ती योग्य जोडी असली पाहिजे. पूर्णपणानं सद्गुरूंनी सत्शिष्यावर कृपा करावी असा सत्शिष्य असायला हवा. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला व्यवहारामध्ये असं दिसतं की अत्यंत चांगले सत्शील आईवडील असतात आणि त्याच्या पोटी भाग्यहीन मुलगा जन्माला येतो. काय करायचं त्याने, अशा घडतात आजूबाजूला आपल्याला गोष्टी दिसतात. तसं ह्या सद्गुरू चांगला पण हा जो सत्शिष्य योग्य नसेल तर मग दोघांच्या जीवनात गडबड होते, सद्गुरूच्या पण आणि सत्शिष्याच्या पण. त्यामुळे भाग्यहीन कोण तर योग्य शिष्य आणि योग्य सद्गुरू असे मिळाले पाहिजे. सद्गुरू शोधत असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे आपल्याला अजून मी अनुग्रह घेतला नाही असं काही वाटत नाही. तुम्ही सगळ्यांनी अनुग्रह घेतला आहे का आपल्याला विचारतात लोक, तुम्ही कुणाचा अनुग्रह घेतला आहे. अनुग्रह हा काही फार मोठा विषय नाही आहे. अगदी समर्थांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की आपणच ठरवावं एखाद्या ग्रंथाला आपला सद्गुरू आणि त्या ग्रंथाचा अभ्यास सुरू करावा.
आपोआप आपलं सगळं काम होईल. पण निष्ठेने करावं. एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करायचा तर 12-12 वर्ष त्याच्यासाठी झटावं लागतं. आम्हाला होता रामदास 15 मार्काला, म्हणजे काही दासबोधाचा अभ्यास झाला असेल असं वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. किंवा तुमचा तो रामदास होता आम्हाला BAला 15 मार्काला. त्याच्यावरून काय दासबोध कळतो की काय? त्याच्यावर नाही कळत. त्यामुळे असं नाही चालत. तर कशा पद्धतीने आपल्याला सद्गुरू आणि सत्शिष्याने अभ्यास केला पाहिजे, दोघांच्या जीवनाचं सार्थक होईल. उत्तम बी, उत्तम पाणी, उत्तम जमीन, उत्तम कष्ट शेतकऱ्याचे, हे सगळं झालं तरच हे काम होतं. दुसरं असं की हे जे की गुरु म्हणायचं आपण आणि अध्यात्मज्ञानाचा विचार करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला मगाशी म्हटलं तसं अत्यंत साधना सातत्याने करता आली पाहिजे. आता आपण म्हणतो साधना म्हणजे काय की सद्गुरू जे देईल ते, मग त्यांनी नामजप दिला आहे तर मग तो करायचा का ध्यान करायला सांगितलं आहे. प्रत्येक संप्रदायामध्ये एक वेगवेगळं असतं. जसं आपण म्हणतो स्वरूपानंदांचा संप्रदाय जो आहे त्यांचा ध्यानावर भर आहे, गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायामध्ये नामावर भर आहे. तर जिथे कुठे जे असतं ते त्यांच्या संप्रदायाने किंवा त्यांच्या सद्गुरूंनी सत्शिष्याला दिलेलं असतं. ते आपण प्रामाणिकपणानं ती साधना करावी. मी मागे सांगितलं होतं की आपला जो हा दासबोध बेलसर यांनी लिहिला, तो लिहिताना सज्जनगड सेवा समितीला घाई होती तो ग्रंथ प्रकाशित करण्याची, आणि म्हणून स्वतः मारुती बुवा बेलसरांकडे गेले होते. सुनीलदादा चिंचोळकर त्यांच्याबरोबर होते. प्राध्यापक होते. बेलसरे प्राध्यापक म्हणजे नोकरी 8 तास करायची. प्राध्यापकाची नोकरी म्हणजे जे काही आपण शिकवतो त्याची तयारी करावी लागते. आणि असा सगळा व्यस्त हे असताना या ग्रंथाचं लिखाण ते करत होते. या सगळ्यामध्ये म्हणाले मला 3 तास नाम घ्यायचं असतं, बाकी काहीही कमी केलं तरी चालेल पण माझी नामसाधना सुटता कामा नये. हा माणूस 3 तास नाम घ्यायचा आणि मग उर्वरित वेळामध्ये आपण मोदींचं हे घेतो आहे की 4च तास झोपतात किंवा ते सध्या शून्य निद्रेचा विचार करत आहेत, ती झोपच मला नको अशी त्यांची तयारी मनाची चाललेली आहे की झोप न घेताच मला राहता आलं पाहिजे. हनुमंत राहिला आहे, लक्ष्मण राहिला आहे, त्याचे आपण उदाहरणं आपल्याला मिळतात इतिहासामध्ये. तर त्या शून्य निद्रेचा अभ्यास आपले मोदी करतात की मला तेवढाही वेळ झोपेची आवश्यकता नाही अशी तयारी करायची. तर तसं आपल्याला दिसेल की या अशा क्षेत्रामध्ये जे ठरवते ती साधना केली पाहिजे. मला कधी वाटतं की आपले गुरुदेव रानडे काय, बेलसरे काही अलीकडली उदाहरणं आहेत म्हणून आपल्याला ती जास्त जवळची वाटतात. आपण नाथ काय म्हणाले, समर्थ काय म्हणाले, नामदेव काय म्हणाले, तर आपण म्हणतो त्यांचं ठीक आहे हो, पण ही मंडळी सगळी तुमच्या आमच्यासारखी प्रापंचिक होते, तुमच्या आमच्यासारखी नोकरी करणारी होती, 8 तास या सगळ्यांना जबाबदारीची कामं होती. आणि असं असतानासुद्धा आपण घेतलेली साधना सातत्याने ती मंडळी करत होती आणि आपल्याला त्यांच्या त्या साधनेचा परिणाम त्यांच्या चरित्रामध्ये दिसतो आहे. आणि त्यांनी हा एवढा मोठा ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध करून दिला, हे सगळं खरोखरच ईश्वरी कार्य आहे, म्हणूनच ते होऊ शकतं असं दिसेल. आणि म्हणून मग हे सगळं जमलं पाहिजे. आणि मग ती मंडळी काय म्हणतात की मी नाही केलं, सद्गुरूंनी माझ्याकडून करवून घेतलं. ज्ञानेश्वरीमध्ये अनंत ठिकाणी आहे, म्हणजे तो एक अभ्यासाचाच विषय आहे की किती ठिकाणी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना सगळं क्रेडिट दिलं आहे. सगळं हे जे काही आहे ते निवृत्तीनाथ करतात, माझं काहीच नाही आहे, मी एक निमित्त मात्र आहे. म्हणजे सद्गुरूला आपला सत्शिष्य मोठा व्हावा असं वाटतं आणि ते सत्शिष्याला मोठं करतात. निवृत्तीनाथांनी माऊलींना मोठं केलं, रामकृष्णांनी विवेकानंदांना मोठं केलं. हे आपल्याला लक्षात येतं की त्या सत्शिष्याजवळ जे गुण आहेत ते हेरायचे आणि त्याला मोठं करायचं. खरोखरच आपण कोणी गोंदवलेकर महाराजांना पाहिलं नाही, पण बेलसरांना पाहिलं की असं वाटतं की खरंच यांना घडवणारे कसे असतील असा आपल्या मनामध्ये विचार येतो की खरोखरच बेलसरांनी अफाट काम केलं. आणि ते अगदी अलीकडलं असल्यामुळे मी प्रत्यक्ष त्यांना पाहिलं आहे. आणि आत्ता आपण जी पंचप्राण शिष्याचे पाहिले त्याच्यामध्ये आपण नम्रता किंवा सर्वानुभूती प्रेम, मी माझ्या वडिलांना घेऊन गेले होते बेलसरांकडे वाटण्याला आणि मैत्रिणीच्या थ्रू हे घेतलेली होती भेटायची वेळ. आणि तर सकाळी म्हणाले या 8:30ला. माझ्या वडिलांना बेलसरांनी पाहिलेलं नाही, बेलसरांनी माझ्या वडिलांना पाहिलेलं नाही. दोघांचं कार्य बहुधा म्हणजे आपल्याला बेलसरांचं कार्य माहिती होतं, माझ्या वडिलांचं कार्य त्यांना माहीत होतं की नाही मला माहीत नाही, पण तो जो काही प्रसंग घडला त्यावरून असं वाटलं की हो त्यांना माहीत होतं.
त्यांनी गेल्या बाहेर जे कोणी होते त्यांनी आम्हाला सांगितलं की हो तुमची ते वाटच बघतायत, या बोळाने असं मागच्या बाजूला जा, तिथे त्या खोलीमध्ये बसले. आम्हाला सांगितलं. म्हणून मग आम्ही दोघंजणं गेलो. माझे वडील पुढे होते, 2 पावलं मागे मी होते. आणि दाराशी दार उघडंच होतं. पांढरी शुभ्र चादर घातली होती, त्याच्यावर पांढरे शुभ्र कपडे मांडी घालून तक्क्याला टेकून बसलेले होते. आणि त्या दिसले वडील आणि ते पटकन उठले आणि दारामध्ये गळाभेट. मी मागे होते आणि मागे बघतच बसले. म्हटलं हे काय? म्हणजे आपण अनोळखी एखाद्या व्यक्तीकडे भेटायला जाताना नमस्कार मी अमुक अमुक अशी काहीतरी ओळख करून देतो ना, तसं काही घडलंच नाही. हे जे जीवाशिवाची भेट आहे ना, आपोआपच त्याला कळलं. म्हणजे ते येणार आहेत हे कळलं, परंतु त्यांचं कार्य त्यांना माहीत असावं म्हणून मामा म्हणजे माझे वडील दिसले मात्र त्यांनी एकदम गळाभेटच घेतली. आणि ते पाहिल्यावर मी विचार करायला की हे जे काही आहे ना, हे आपण मगाशी जसं म्हटलं की अत्यंत सर्वांबद्दलची सहानुभूती, अत्यंत प्रेमाचा जो विचार आपल्याला सत्शिष्यामध्ये असायला हवा की सगळे माझे आहेत. माझ्यावर प्रेम करणारे माझे नाही, माझ्यावरती न प्रेम करणारे सुद्धा माझेच आहेत, अनोळखी आहेत ते पण माझेच आहेत. असं किती आता गजानन महाराजांच्या पोथीमध्ये जे प्रसंग आहेत ना, ते काही चमत्कार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी ते आपल्याला आहेत. त्या चमत्कारासाठी त्यांनी हे केलेलं नाही आहे की समाजाचा विचार त्यांनी सगळ्यामध्ये केलेला आहे की हे एवढं मोठं काम करतात शिवथरगळीमध्ये आणि ते आपल्याकडे आलेले आहेत. हा सगळा कदाचित मनामध्ये त्यांच्या विचार असेल आणि भेट झाली असेल. तर असा ह्या सत्शिष्यामधले गुण समर्थ आपल्याला सांगतात. बरं असं आहे की आत्मज्ञान आपण म्हणतो आहोत. त्या आत्मज्ञानासाठी साधना करावी लागते असं पण म्हणतो आहे. ती जरूर करावी, त्याच्याबद्दल काही नाही, उपासना करायला हवी, साधना करायला हवी. बरोबर आहे, सत्शिष्याचं ते कामच आहे की जे गुरुंनी सांगितलेलं ते करायला हवं. पण अशा उपासनेनं, अशा साधनेनं आपण भवसागर पार करून जातो, अगदी नक्की पार करून जातो असं आपल्याला सगळे संत मंडळी सांगतात. आपण कसं आहोत, अगदी करंट शब्द समर्थांचा जरा आपल्याला हेवी जातो, परंतु आपण म्हणतो कोणी सांगितलं आहे भवसागर वगैरे, आजचा दिवस झाला तरी पुष्कळ झालं असं आपलं वेगळंच असतं. पण ते आपल्याला सांगतात की नाही, खरं आपल्या नरदेहाचं इप्सित काय आहे, नरदेह आपल्याला मिळाला आहे तर आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे. तर 80, 85, 90 वर्ष जगायचं आणि छान झाला बाबा संपलं जीवन असं नाही आहे. तर भवसागरच पार करतो, हीच संधी आपल्याला नरदेहामध्ये मिळालेली आहे. तर त्या संधीचा लाभ करून घ्यायचा असेल तर ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे. याच्यासाठी या पंचप्राणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग सोपं काय, सत्संगात जावं, सद्ग्रंथांचा अभ्यास करावा. एकदम कसं होईल, ह्या सगळ्या साधनेला, सातत्याला आपल्याला जर ह्या पंचप्राणांना म्हणजे सत्शिष्य होण्यासाठी जे की आपल्याला तयारी करायची आहे, सत्शिष्य लक्षणं पाहतोय ना आपण, तर ह्याची तयारी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला सुरुवातीला लगेच 100% हे जमणार नाही आहे. पण निदान आपण चांगल्या माणसांच्यात राहिलो, चांगल्या ग्रंथांच्या अभ्यासात राहिलो, सत्कर्म करण्यात राहिलो, उपासनेत राहिलो, तर हळूहळू होतं बदल. होत नाही असं नाही. मग त्या साधनेमध्ये मन रमतं. आमकीला जमतं, मग मला का नाही जमणार, ती नाही का एवढं सगळं करते मग मला का नाही जमणार असा विचार मनात येतो. तिला करू दे, तिला काय करा असा नाही विचार येत. म्हणजे नाही, तिला जमत आहे ना, आपण पण प्रयत्न करूया. नोकरी सांभाळून दशमी एकादशी द्वादशी वाचते पोथी, कधी चुकत नाही. मग आपण हो का करते प्रयत्न. आणि मग ना आपलंच आपल्याला लक्षात येतं. मला कितीतरी वेळ असं होतं, रात्री आडवी झाले की आठवतं ना, चाबूक मारल्यासारखं उठलं जातं किंवा नाही आज हे काम राहिलं आहे, उठ. आपणच आपल्याला सांगितलं उठ, असं आपण आपल्याला ऑर्डर देऊ शकतो. ही जी काही साधना करायची आहे, सातत्याने करायची आहे, सत्शिष्य बनायचं आहे, त्याच्यासाठी चाबूक लागतो आपल्याला. दुसऱ्यांनी चाबूक मारून काहीच उपयोग होत नाही. आपण फार निर्धावलेलो आहोत, आपणच आपल्याला चाबूक मारायला लागतो तर ही कामं होतात. मग त्याच्यासाठी आपल्याला सत्संगाची गरज आहे. सद्गुरू होण्या अगोदर या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. सद्गुरू मिळायचा तर मिळेल, पण आपण सत्संग केला पाहिजे, सद्ग्रंथ अभ्यासले पाहिजेत. आपली उपासना करण्यासाठी खडतर आपल्याला काही करावं लागेल तरी ते करायला पाहिजे. होतं असं, इतकं काही सहज उपलब्धी नसते सगळ्या गोष्टींची, तर त्याच्यासाठी आपल्याला हे करायला पाहिजे. आणखीन आता असं गोष्ट आहे की हे तर पाहिलं आपण, सद्गुरूवरती विश्वास पाहिजे वगैरे वगैरे, सत्शिष्याचा अनन्यभावे शरण गेलं पाहिजे. हा सत्शिष्य जो आहे ना, त्याचा आचरण शुद्ध पाहिजे. म्हणजे तीर्थक्षेत्री गेलं तरीसुद्धा लोक भांडतात हो. पण मला तर आता शिवथरगळीत मी आज गेली 40 वर्ष जाती आहे,
तिथला अनुभव माझ्या गाठीला खूप आहे. जेवण झालं, हातावर पाणी पडलं की लगेच झोपण्याच्या व्यवस्थेत ती जागा अडवणं, ह्याच्यासाठी भराभर जाऊन आपले आपले हे पसरायचे. आणि सगळे आपण एकाच बोटीतले प्रवासी आहोत. झोपायला सगळ्यांना मिळणार आहे, व्यवस्था सगळ्यांची आहे. तू हे जा, कशासाठी एवढी घाई? म्हणजे रात्री एक सत्र असतं, सगळ्यांना सूचना असते कल्याण मंडपामध्ये सगळ्यांनी या भोजनोत्तर. पण भोजन झालं, हातावर पाणी पडलं की पहिली नंतरची व्यवस्था. तर हे काय आहे, आपलं आचरण त्याप्रमाणे नसतं, असं नाही चालत. एकीकडे आपण सच्चेचं जर आपण म्हणवत नसतो तरी आपल्याला व्हायचं आहे असं जर असेल तर आपलं वागणं, आपलं आचरण त्या दृष्टीने पाहिजे. आणि हे भोवताली आपल्याला दिसतं का, ह्या गोष्टी आपल्याला सहज कळतात की दुसऱ्याने कसं करायचं ते आपण आधी सांगतो आणि आपण मात्र तेच करतो, असं नाही चालत. त्यामुळे सच्चेष्टाचं बाकी ठीक आहे, अंतःकरण निर्मळ असायला हवं, सगळ्यांमध्ये हवं, पण आपलं आचरण सर्व ठिकाणी अत्यंत शुद्ध स्वच्छ असलं पाहिजे, असं नाही चालणार. दुसरं असं आहे की हे सगळं नियमितपणानं होण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात. नाही तर आज आपल्याला कळलं आहे, आज आपण करू. आम्ही नर्मदा परिक्रमेला गेलो होतो, आम्ही सगळे मंदिरात जाऊन पण यायचो. आणि आमच्या यांचं काम काय होतं, हे मंदिरात कितीतरी वेळा यांना जाऊन नुसतं पटकन दर्शन घेऊन यायला लागायचं. कारण काय तर बाहेर एवढी प्रचंड गर्दी असायची. नित्य नियमाने 17 दिवसांची आमची नर्मदा 17च्या 17 दिवस, 17 आणि एकेका दिवशी 10 देवळं म्हणूया, तर 100-150 ठिकाणी हा माणूस चपलाच लावायचा. बाहेर चपला लावायचं का? ते म्हणाले की आपण किती म्हटलं, सुरुवाती आम्हा बाबा तुम्ही किती चपला लावणार आहात, आपला वेळ जातो, तुम्ही या दर्शन घेऊन. मग त्या धावत जाऊन दर्शन घेऊन लगेच यायचं आहे. परंतु त्यांची कामगिरी हीच. त्यामुळे लोकांना सवय लावण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केले की आज नाही उद्या सुधारणा होईल, पण असं चिकाटीने करणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. पण ती आपण निष्ठेने केली पाहिजे. आचरणसुद्धा स्वच्छ पाहिजे, याच्यासाठी सांगतायत आपल्याला. दुसरं असं की दुसऱ्याच्या मदतीला तत्परतेनं जायला पाहिजे. आता ना आपल्याला हे कळणार आहे, निष्फळाची लक्षणं येणार आहे, किंवा गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं आपल्याला आली, किंवा 16व्या अध्यायामध्ये दैवी गुणसंपदा आपल्याला आली. या सगळ्या ठिकाणी हेच लक्षणांची यादी आपल्याला बघायला मिळेल. सच्शिष्याची जी लक्षणं आहेत तीच आपल्याला सगळीकडे दिसणार आहेत. आत्ता आपला विषय सद्गुरू सच्शिष्य चालला आहे म्हणून, पण ही अशीच लक्षणं सगळीकडे असतात. चांगलं आचरण ठेवणं हेच अपेक्षित सगळ्यांना आहे. त्यामुळे इथे पण आपल्याला कळेल की या सच्शिष्यांनी कसं असायला पाहिजे, तर दुसऱ्याचा विचार आधी केला पाहिजे. काल रात्री मी इथे कालचा रात्रीचा वर्ग इथे घेतला आणि ते टेबल आणलं होतं. ते वाचतं सरकवताना. आज सकाळी मला ते न्यायचं होतं. दुसऱ्याचं हे वाचत होते ना, अभ्यास काल कर, दुसऱ्याचा विचार करायचा. मी सकाळी 7 वाजून येईपर्यंत ते टेबल हलवलं होतं. म्हटलं ते खालचे लोक काय म्हणतील, तर ते वाचतं. बाकीचं सामान हलवायला काही त्याला वाजत नाही. तर असे बारीक बारीक गोष्टी असतात, पण त्या मनात यायला लागतात आपल्या. आपण जेव्हा असा प्रकारचा विचार करतो, अभ्यास करतो, तेव्हा हे वाचत असल्यामुळे मला ते कळलं की अरे टेबल हलताना सरकवताना वाचताय बरं का, लोक झोपलेली असतात, आत्ता काही नडलं नाही आहे, जरा 7 वाजून जाऊ देत, मग टेबल हलवू, असे मनात विचार येतात. नाहीतर आधीच आपण असतो तर काय आपल्याला हवं ना, खचकन ओढलं नेलं त्या खोलीत, असं नाही झालं. सारखा दुसऱ्याचा विचार करायचा, असं सच्शिष्याला जमलं पाहिजे. आणि ही किती कठीण गोष्ट आहे, दुसऱ्याचा विचार करायचा. बसमध्ये चढताना आपण तर सीट घ्यायचीच आणि 2-4 सामान टाकून सीटा रिझर्व करायच्या. अरे मागची माणसं येत आहेत ना, मग तूच 10 सीट सामान ठेवून हे केलं तर बाकीच्यानी काय करायचं, असं कसं चालेल. तर अशा गोष्टीला एक सगळ्यांचा विचार करायला हवा. समर्थ सगळा व्यवहारच सांगतात. दासबोधामध्ये सगळ्या व्यवहारिक गोष्टी आपल्याला ते सांगतात. सच्शिष्यानी दुसऱ्यांचा विचार करायला हवा. आणखी म्हणजे की सच्शिष्याने घाबरून द्यायचं, धैर्यशील असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी करताना, नियम शिकवताना आपण नियम पाळायचे आणि दुसऱ्याला पाळायला लावायचे, याच्यासाठी काही धैर्य लागतं. नाही तर जाऊ दे, मी माझ्यापुरतं बघेन, त्याला काय हवं. समर्थ म्हणतात तसं नाही चालायचं. आपण तर करायचंच आणि दुसऱ्याला करायला लावायचं. कसं गोड शब्दात सांगायचं, कसं करायचं ते बघा, पण दुसऱ्याला पण करायला लावायचं, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. ते फक्त स्वतः करा, आपला दृष्टिकोन तसा, मला जमत आहे ना, माझ्यापुरतं मी बघते, त्यांनी काय करावं मी कशाला सांगायचं. नाही, त्याला पण सुधारायला लावायचं, गोड शब्दात सांगायचं.
आणि ते काम करूनच घ्यायचं. त्याच्यासाठी लागणारं जे धैर्य आहे ते पण ह्या सत्शिष्याच्या अंगी असायला पाहिजे. असं हे समर्थ व्यावहारिक गोष्टी आपल्याला सांगतात. दुसरं असं, सर्वेश्वराचं पूजा आहे ही, हे जे आपण करतो आहे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ईश्वराची पूजा आहे. मग ईश्वराची पूजा करताना न घडो मत्सर, कोणाचाही द्वेष होता असता कामा नये. कुणाच्याही बद्दल आपल्या मनामध्ये द्वेष मत्सर असता कामा नये असं ते सांगतात. म्हणजे सगळ्या उत्तम गुणांचा विचार या सत्शिष्य लक्षणामध्ये समर्थांनी केला आहे. आणि उत्तम गुण निरूपण येणारच आहे आपल्याला. तिथे पुन्हा उत्तम माणसाची लक्षणं आपल्याला हीच वेगळ्या पद्धतीनं समर्थ सांगणार आहेत. मग आपण पाहिलं की अशा एवढ्या सगळ्या गुणांनी युक्त असणारा हा शिष्य असायला हवा. छान प्रेमळ असायला हवा, हुशार असायला हवा, अंतःकरणात भाव असणारा असायला हवा, असं सगळं आपल्याला सांगितलं. आणि तरी देखील समर्थ रामाजवळ मागणं मागताना, आता ह्या सगळ्या गोष्टी सद्गुरू म्हणून समर्थांच्या ठिकाणी आहेत आणि समर्थ सत्शिष्यांकडून पण त्या अपेक्षित करतात. तरी देखील रामाकडे मागणं मागताना युक्ती दे, बुद्धी दे, सगळ्या गोष्टी मागतातच आहेत. तर त्याचा विचार केला की आपल्याला कळेल की सत्शिष्याजवळ आणखीन एक चांगली गोष्ट असायला हवी की त्याला सार असार, योग्य अयोग्य, चांगलं वाईट, श्रेयस प्रेयस कळलं पाहिजे. चांगलं काय वाईट काय हे कळलं पाहिजे. आता पुन्हा प्रश्न, आम्हाला कळतो लगेच, आम्हाला कळतं काय श्रेयस काय प्रेयस. तुम्ही आल्या म्हणालात, मला ते आवाज बसलाय वाटतं. मग श्रेयस्कर काय, दिवाळीचे पदार्थ कमी खाणं. प्रेयस काय, थोडं थोडं बघते, चकली छान आहे, कडबोळा आवडला आहे, बेसनाचा लाडू छान झाला आहे. मग श्रेयस आणि प्रेयस कळतं का? श्रेयस्कर काय आहे, बेतानी खाणं हे श्रेयस्कर आहे. प्रेयस काय, रोज नित्य नवा छान छान खाणं हे प्रेयस आहे. मग मला कळतं आहे असा जो माझा भ्रम आहे तो येतो इथे की नाही कळत. चांगलं वाईट, योग्य अयोग्य हे सत्शिष्याला कळलं पाहिजे. सत्शिष्याला लगेच कुठे थांबायचं, विवेक काय आहे तो कळला पाहिजे की हे चालत नाही आहे, आपल्याला त्रास होतो आहे, जरा कमी बेतानी, हे कळलं पाहिजे. ते आपल्याला कळत नाही, ही गोष्ट खरी आहे. म्हणून दिसायला जरी असं वाटलं की अरे हे काय सांगतात समर्थ की सत्शिष्याला चांगलं वाईट कळलं पाहिजे, चांगलं वाईट आम्हाला कळतं, हे काय कळत नाही का, पण नाही कळत. आणि असं पदोपदी आपल्याला जाणवतं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण चुकीच्या मार्गाने जातो. दुसरं असं की हा सत्शिष्य एवढे सगळे गुण असतील ना तर तो जगमित्र असतोच. दुसरी बाजू जगमित्र असावा, म्हणजे जगमित्र असण्यासाठी हे सगळे गुण हवेत आणि हे सगळे गुण असल्यावर तो जगमित्र असेलच. खूप मित्रपरिवार असावा सत्शिष्याला. मित्रपरिवार, मित्र कधी बनतो म्हणजे हे तर आहेच, फ्रेंड इज नीड इन फ्रेंड इन डीड, पण तेवढा नाही, नुसता गरजेतून नको आहे. तर आपल्याला खरे खरे जीवाला जीव देणारे मित्र हवेत, हाकेला हो देणारे असायला हवेत. असा सर्वगुणी शिष्य जो असतो त्याला भरपूर मित्रपरिवार असायला हवा, असं ते आपल्या जगमित्र तो असायला हवा. त्यामुळे मग असं सर्व गुणांनी युक्त असणारा, मनाने सरळ असणारा असा सत्शिष्य असावा. असं बऱ्याच ओव्या म्हणजे 32व्या ओवीपर्यंत हे वर्णन त्यांनी केलं आहे. पुढे लगेच समर्थांच्या लक्षात आलं की हे सगळं आपण कसं असावं कसं असावं कसं असावं सांगितलं. कसा नसावा ते पण सांगून टाकूया, कसा नसा त्याच्या पण त्यांनी हे की तो अविवेकी नसावा. आता मी म्हटलं तसं की हे सगळं चांगले गुण सांगताना वाईट काय आहे आपल्याला लगेच लक्षात आलं की श्रेयस काय आहे आपल्याला कळलं, मग प्रेयसमध्ये अडकायचं नाही हे आपल्याला कळत आहे. तर त्याच गोष्टी त्यांनी लगेच सांगितल्या की उगाचच सुखात रमणारा, आपल्यापुरताच विचार करणारा असा सत्शिष्य नसावा. अविवेकी ज्याला म्हणतो, कुठे थांबावं ते त्याला कळलं पाहिजे. जर असं कळलं नाही तर अविवेकीपणामुळे त्याची फसगत होते, त्याचा प्रगती थांबते. तर तो विवेक कळला पाहिजे त्याला, असं ते आपल्याला सांगतात. दुसरं असं, संसारातल्या गोष्टींमध्ये तो त्रस्त असू नये, म्हणजे त्रस्त त्यांनी होऊ नये. प्रपंच म्हटला की सुखदुःख आलंच. प्रपंचाचा अर्थच असा आहे की सुखाचे आणि दुःखाचे उभे आणि आडवे धागे असतातच. ते प्रपंचात कुणाला चुकलेच नाही आहे. त्यामुळे त्या सगळ्या सुखदुःखांनी त्रस्त त्यांनी होऊ नये. जो सत्शिष्य आहे त्यांनी जे आहे ते स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे. क्रोध असू नये, काय नसावं याची यादी पण समर्थन दिली आहे की थोडा होतो तो प्रापंचिक गोष्टीनं कोण माणूस त्रस्त होत नाही, लगेच साधनेवर त्याचा परिणाम होतो. तर तो त्याचा सत्शिष्य जो नाही आहे त्याच्यावरच हे होणार की लगेच सगळ्यात आपण बघा आपलं पण होतं, घरात कार्य आहे म्हणजे मी सगळी माझीच उदाहरणं देते की आपली रोजची साधना राहते, पाहुणे आलेत आपली साधना राहते, पाहुणे गेलो आहे
आपली साधना राहते, त्यांच्याकडे कशाला. आपल्याला लगेच कारणं असतात. आपण कोणाकडे गेलो आहे तर आपण पहाटे उठलो आहे आणि आपल्या नामाला जपायला ध्यानाला बसलो आहे, शो कशाला त्यांच्याकडे, आपल्या घरी आपलं. असं जी काही कारणं आपण करतो आणि आपली साधना थांबवतो. तर हे नसण्याचं, शिष्य चांगला नसण्यामध्ये ते नाही की सातत्य हवं आहे, तर जे आपल्याला करायचं करावं. हे कशाला असं आहे तर लोकांना दिखावा म्हणून करायचं नाही, ही जशी गोष्ट आहे तसं आपला रोजचा जो नियम आहे तो मोडता पण कामा नये. पण आपलं असं होतं, विशेष करून बायकांचं तर होतंच होतं की घरामध्ये कार्य आहे तर आपण लगेच देवाला सांगतो की आता एक महिनाभर जरा तुमचं राहू दे, मी नंतर सगळं बघते. आता एवढी खरेदी आणि एवढी बोलावणी आणि एवढं चाललं आहे पाहुणे, एक महिनाभर आता मला तुम्ही सुट्टी द्या, असं आपणच त्याला आधीच सांगून टाकलेलं असतं. तर असं सच्शिष्य नसावा, असं नाही चालत. या गोष्टी आपण प्रपंच तर आहेच, तो कुणाला चुकला आहे, पण ते करूनसुद्धा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की अशा कामामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये असणाऱ्या कार्याच्या वेळेला आपल्याला अजिबात दमायला होत नाही. हो, किती बाहेर आपण जेवत असतो, केवळं चाललेली असतात, बोलावणी करायला जात असतो, रात्री जागरण झालेली असतात, काही त्रास होत नाही. मग ह्याचाच का त्रास व्हावा. त्यामुळे प्रपंचामध्ये आपण गुंततो ही गोष्ट खरी आहे. समर्थ आपल्याला सांगतात की त्याच्यात नको गुंतू, याच्यात सातत्याने कर, प्रपंच होईलच. परमार्थ करावा लागतो, प्रपंच आपोआप होतो. प्रपंच काही करायला लागत नाही. 12 वाजता जेवायला लागतं म्हणजे बरोबर आपल्याला 11ला कुकर लावायलाच लागतो, पोळ्या कराव्याच लागतो, चुकत नाहीच कोणाला. त्यामुळे ते करायचंच आहे आपल्याला, तो कुणाला चुकणारच नाही आहे. पण परमार्थ करावा लागेल आणि परमार्थ करायला आपल्याला मनाला आवर घालून ते करवूनच मनाकडून घ्यावं लागेल. असं नाहीच चालणार की बघूया जमलं तर, असं नाही होऊ शकत. म्हणून ते आपल्याला सांगतात की हा जो संसारामध्ये असा त्रस्त होऊन पडतो असा शिष्य नसावा. सद्गुरूला असा शिष्य मिळू नये. उगाचच त्या प्रापंचिक गोष्टीनं हुरळून किंवा होरपळून जाणं हे काही परमार्थाला उपयोगी नाही आहे, असं ते सांगतात. दुसरं असं एकीकडे समर्थांचं सांगणं आपल्याला असं आहे की जो प्रपंचामधली दुःख भोगलेली असतो तो परमार्थ जरा चांगला करू शकतो. म्हणजे त्याला त्या प्रपंचातल्या दुःखांचं हे झालं असतं ना, किंवा प्रपंची जो सावधान असतो, प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं. समर्थ अगदी समर्थान स्वतः प्रपंच केला नाही, पण तुमच्या आमच्या प्रपंचाचा आपल्यावरती किती पगडा आहे तो लक्षात घेऊन त्यांनी प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा असं आपल्याला ते सांगतात. तर त्याचा आपण आधार घ्यावा की तो करायचाच. म्हणजे आपल्याजवळ खुलभर दुधाची गोष्ट आहे की आपण म्हणतो की त्या आजीनी घरातल्या सगळ्यांना तृप्त केलं आणि मग एवढंसं दूध शंकरावर जाऊन वाहिलं, गाभारा भरला आणि बाकी राजाच्या आज्ञेमुळे सगळेजण दूध होतच होते, गाभारा काही भरत नव्हता. मग लगेच आपल्या लक्षात आहे की नाही, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी नीटपणाने कराव्यात आणि मगच काय ते करावं. पण मगच आणि आधी म्हणजे काय ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कमी म्हणजे काय, जास्त म्हणजे काय हे पण आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात की शिष्य असा नसावा की जो केवळ प्रपंचाचाच विचार करतो आहे. पुढे ते आपल्याला सांगतात की भगवंताबद्दल किंवा सद्गुरूबद्दल मनामध्ये संदेह येता कामा नये. ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. कोणी आपण एखाद्याला सद्गुरू म्हणून स्वीकारलं आणि त्याच्या विरोधात काहीतरी वाचलं गेलं की लगेच मनामध्ये शंका, असा संदेह सद्गुरूंबद्दल येता कामा नये. आपला इतका दृढ विश्वास पाहिजे की अशा व्यक्तींनी काही सांगितलेलं आपण आपल्या श्रवणाच्याद्वारे आत घ्यायचंच नाही, असा विचार करायचा. त्या जोग बुवांची गोष्ट सांगतात की त्यांना भाकरीवरती लोणी लागायचं. तर एका माणसाने पाहिलं की रोज आपले सद्गुरू म्हणवतात स्वतःला, एवढा सच्शिष्य परिवार आहे आणि भाकरी आणि लोणी त्याला लागतं म्हणे. तर त्यांनी विचारलं एकदा की म्हणाले असं कसं हो, तुम्हाला हेच लागतं असं का बरं, जे काही समोर येते आपण असं सांगतो ना की. तर म्हणाले म्हणजे काय, तुम्हाला असं वाटतं का की सद्गुरू पद घेतलं की मी आपलं कदान्नच खावं. तर असा काही त्याचा अर्थ नाही आहे. तर अशा काही गोष्टी आपल्या कानावर येतात की अमक्याने अमकं केलं होते बघा, असं काही नाही आहे. आपलं पूर्णपणानं संदेहरहित मन असलं पाहिजे कुणाहीबद्दल. काहीही आपल्या म्हणजे विशेष करून ते आपल्याला आत्ता सच्शिष्य म्हणताना सद्गुरूंबद्दल सांगतात की आपल्या सद्गुरूंबद्दल कोणी संशय व्यक्त केलेला आपल्या मनावर तो घ्यायचा आणि आपल्या मनामध्ये संदेह येताच कामा नये, असं करायचं. म्हणजे असं सुनीलदादा चिंचोळकर सांगायचे
की अलीकडे काय आहे, बोर्ड लावून अनुग्रह दिले जातात, मग पाकिटाची जाडी बघून तो सत्शिष्य का कोणता शिष्य ते कळतं, असं नाही असता कामा. त्यामुळे संदेह मनामध्ये येईल असं ते आपल्याला सांगतात. कारण संदेह मनात आला ना की मग फट पडायला लागते आणि मग ते वाढतं. त्यामुळे संशय मनात असता कामा नये, पूर्ण विश्वासाने करायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण बघा म्हणतो की जरा असं मनामध्ये थोडं मन दुःखी झालं, मन कष्टी झालं, काहीतरी बातमी ऐकली, मग आपल्याला अगदी असं थोडं आज कष्टी वाटतं आहे की मग आपण एखादं आपल्या सद्गुरूंचं पुस्तक घेतो आणि वाचत बसतो, मग आपल्याला जरा बरं वाटतं. असं आपणही म्हणतो की काय नाही, मग ते मी पुस्तक वाचायला घेतलं आणि मग माझं मन शांत झालं. तसं मन शांत करण्याची ही एक युक्ती आहे आपल्या सद्गुरूंबद्दलचं. मग कोणी नाम घेईल, कोणी पुस्तक वाचेल, कोणी आपण काय सामान्य मंडळी काय करतात, काही दुःखी कष्टी झालं, एकटे पण वाटलं की फोन करायचा मैत्रिणीला आणि चल आपण कुठल्या तरी नाटकाला जाऊन सिनेमा जाऊ, म्हणजे आपलं दुःख वाढवणं. आणखीन ही काही सत्शिष्याची खूण नाही आहे. सत्शिष्य जो आहे तो अशा कठीण वेळेला आपल्या सद्गुरूंचा अशा प्रकारचा आधार घेतो की ते बरोबर आपल्याला याच्यातून मार्ग दाखवतील. कितीतरी मंडळींची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की आपल्या अति दुःखाच्या प्रसंगी पूर्णपणानं सद्गुरू निष्ठा असणारा ते दुःख त्याला वाटेनेच होतं. मी नेहमी गोळवलकर गुरुजींचं उदाहरण देते की इतकी निष्ठा होती तर पाठीला गळू झालेलं सुद्धा ऑपरेशन त्यांनी सहजपणे डॉक्टरांना करायला सांगितलं. काही नाही म्हणाले, करा, तुम्हाला किती वेळ लागेल. अशा पद्धतीने ते योगीच होते. त्यांच्याबद्दल काही सामान्य मंडळींनी बोलायचं कारणच नाही आहे. मुद्दा काय तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण शिष्य म्हणून जर हे घेतलं असेल तर आपल्या कठीण प्रसंगात, आपल्या कष्टाच्या दुःखाच्या प्रसंगात आपल्याला तो आधार वाटला पाहिजे. आता आधार वाटण्यासाठी काय नेहमी देहामध्ये सद्गुरू असतील असं नाही, मग ग्रंथांचा आधार वाटला पाहिजे की त्याच्यामध्ये आपलं मन रमलं पाहिजे आणि कुठल्या कुठे आपण दुःखातून बाजूला झालं पाहिजे. माझे वडील नेहमी म्हणायचे की आपल्याला गुडघा दुखतो आहे तर आपण म्हटलं ना की कुठलं तेल घ्यावं आणि गुडघ्यावरनं हात फिरवावा आणि एकीकडे रामनाम घ्यावं की आपलं काम झालं. गुडघा गुडघ्याचं बघेल, म्हणजे त्याची काळजी घ्यायची आहे, पण त्या गुडघ्याचं सारखं स्मरण ठेवायचं कारण नाही आहे. त्याची काळजी घेणं एवढं काम करायचं, बाकी त्याच्यावर सोडायचं. असं हळूहळू जमायला लागलं पाहिजे. सत्शिष्याला हे जमायला लागतं की हो शरीर आहे, त्या शरीराच्या गोष्टी येणारच, त्या की आपण टाळू शकत नाही. प्रपंच आहे, प्रपंचातल्या गोष्टी आपल्याला सुखदुःखाच्या दोन्ही येणारच. मग अशा वेळेला जेव्हा कष्टाचं वेळ येते त्यावेळेला काय करायचं तर त्यावेळेला सद्गुरूची अशी मदत आपण घ्यायची आणि मग त्या सद्गुरूच्या मदतीमुळे आपण याच्यातून नक्की बाहेर पडतो असं ते आपल्याला सांगतात. सत्शिष्याचं हे कामच आहे. दुसरा मुद्दा ते आपल्याला सांगतात की इतका सत्शिष्य जर हे असेल तर सद्गुरूच्या आधी त्याचं नाव घेतलं जातं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असं म्हटलं जातं. त्या पुंडलिकाचं नाव आधी, खरं तर त्यांनी देवाला उभा करून ठेवला, ही घे वीठ आणि राहा उभा, मला आत्ता वेळ नाही तुझ्याकडे बघायला. पण त्या पुंडलिकाला त्याला आधीच मरायचं आणि मग असा हा सत्शिष्य असला पाहिजे. सद्गुरूचं सामर्थ्य मोठं असतं, अगदी ब्रह्मादिकांपेक्षा, म्हणजे देवापेक्षा काय, ब्रह्मा विष्णू महेशांपेक्षा ते मोठं असतं. आपल्यासारख्या सामान्य मंडळींना या गोष्टी कळायला वेळ लागतो. म्हणजे आपलं स्थलत्याग होता, सवेची जाते असं म्हणतो ना आपण, की आपल्याला पटतं, हे चालू असताना आपण म्हणतो लगेच हो बरोबर आहे, पण आपण व्यवहारात गेलो की आपल्याला या सगळ्या गोष्टींचं विस्मरण होतं. त्यामुळे स्वाभाविक असं होतं. पण तसं जरी असलं तरी तेवढ्या वेळापुरतं का होईना आपल्याला तो मुद्दा पटलेला असतो. त्यामुळे सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या जोड्या, सद्गुरूने सांगितलेलं बरोबर सत्शिष्याकडून करून घेणं, सत्शिष्याची ही जी लक्षणं आहेत ती सगळी त्याच्या अंगीकारणं आपोआपच आपल्या आयुष्याचं चीज होतं असं आपण म्हणूया. सद्गुरूपेक्षा देव मोठा हा जो मुद्दा समर्थाने आपल्याला सांगितला त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ही गोष्ट समर्थ सांगता येत असं इथं वेदांनीही हे मान्य केलेलं आहे. वेदांमध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे की सद्गुरू सगळ्यात मोठा, देवापेक्षा सुद्धा सद्गुरू मोठा. म्हणजे काही याच्यात देवाचं सामर्थ्य नाही आहे असं नाही आहे, देवाचं सामर्थ्य नक्कीच आहे. पण देवाचं सामर्थ्य जरी असलं तरी सद्गुरूची आपल्यावर कृपा होते आणि त्याच्या कृपेमुळे सगळं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे. त्याच्यामुळे देवाला कमी लेखायचं आहे अशातला काही भाग नाही आहे. जसं आपण गीतेमध्ये पाहिलं आहे की अर्जुनाला मोठं करता करता कृष्णाला काय कमी लेखायचं होतं असं हे करायचं नव्हतं.
छान माऊलीने उदाहरण दिलं आहे की सागर मोठा, अथांग सागर, पण त्या सागराचं पाणी किती जरी आपल्याला उपलब्ध असलं तरी आपल्या तहानेला त्याचा काहीच उपयोग नाही. त्या आपल्याला लहान असताना मेघच उपयोगाला आहे. त्या ढगाकडेच आपण पाहतो, कारण तो गोडं पाणी आपल्याला देणार आहे. तसं आहे की सद्गुदेव मोठा आहेच, देव मोठा असल्यामुळे सद्गुरू मोठा आहे. पण सद्गुरूला, कारण तो आपल्याला ज्ञान देणारा असतो म्हणून त्याला मोठं केलेलं आहे. वेदांनी ही गोष्ट मान्य केलेलं आहे. समुद्र मोठा नक्कीच आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळेच मेघामध्ये, ढगामध्ये पाणी येणार असतं, ही गोष्ट खरी आहे. त्या देवामुळेच सद्गुरू आपल्याला मिळालेला असतो. पण तरी देखील आपण सागरापेक्षा मेघाला महत्त्व देतो, तसं देवापेक्षा सद्गुरूला मोठं म्हटलेलं आहे. तर वेदांमध्ये जे सांगितलं आहे तीच गोष्ट समर्थ आपल्याला सांगतात. जे काही सद्गुरू सांगत आहेत त्याच्या वचनावर आपण दृढनिष्ठा ठेवावी. असं जर त्या शिष्याचं आचरण असेल तर तो देवरूप होऊन जातो. थोडं असं आहे की सद्गुरूंची भेट झाली की एक असं समाधानाचा, तृप्तीचा अनुभव येतो. ज्यांची हे आहे, आता गोंदवल्याला गेलं की मी नेहमी सांगते की त्या काकड आरतीला बसलं की इतकं छान अनुभव येतो की असं वाटतं की अरे ह्याच्यासारखा आनंदच नाही. तर असे अनुभव आपल्याला येतात की त्या त्या क्षेत्राच्या ठिकाणी, त्या त्या ठिकाणी आपण असे तिथे रंगून जातो, गोंगून जातो. तर त्या अनुभवाचं शब्दामध्ये वर्णन नाही करता येणार, पण समर्थ आपल्याला सांगतात की असं जमलं पाहिजे. म्हणजे मग ते कनेक्ट होणं म्हणतो ना, तसं ते सद्गुरूंशी कनेक्ट होणं. सांगता नाही येणार काय नेमकं वाटतं ते नाही आपण सांगू शकणार, पण कनेक्ट होतो. आणि ती काही थोडाच वेळ असेल कदाचित, पण त्या थोड्या वेळाचा आपल्याला उपयोग होतो. असा हा तर अनुभव आपला आहे. आपण समजा ध्यानाला बसलो तर जे काही 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास बसतो, तो काय अर्धा तास मनामध्ये विचारच येत नाही तसं नाही. काही जवळजवळ अर्धा तास मनामध्ये भलते भलते विचार येतात आणि आपण म्हणतो काय आज काही जमलंच नाही बाबा, बसले पण कुठले कुठले विचार येत होते. पण एखाद दिवशी एखादंच मिनिट कनेक्ट होतं आणि त्या दिवशी आपण म्हणतो आज मला छान ध्यान लागलं. त्या दिवशी काही मनात विचार आलेले नसतात, अशातला भाग नाही. तर असा आपल्याला अनुभव येतो. याचा अर्थच असा आहे की एक समाधानाचा, तृप्तीचा क्षण ज्या ठिकाणी आपल्याला मिळतो ते आपण समजावं की आपण कनेक्ट झालो आहे. अगदी 24 तासच्या 24 तास काही आपण काही सांगतो नाही, त्यामुळे आपल्याला काही असा अनुभव नाही. परंतु असा थोडासा अनुभव आला तरी आपल्याला ती कृपेचा आनंद काय तो कळेल. सद्गुरू वाक्यम प्रमाणम असं आपण म्हणतो. ते सद्गुरू वाक्यम प्रमाणम म्हणजे काय, तर त्या सद्गुरूच्या वचनाशी आपण दृढ झालं पाहिजे. आपण इतकं प्रत्येक गोष्ट सद्गुरूची ऐकूच अशातला काही भाग नाही आहे. मी मागे उदाहरण दिलं होतं की गोंदवलेकर महाराजांच्या त्या छोट्या हृदय आठवणी आहेत ना, त्याच्यामध्ये असे अनंत प्रसंग आहेत की महाराजांनी सांगेपर्यंत वाट बघतो तो सत्शिष्य. महाराजांनी सांगितलं तर मग इथून जायचं, पण महाराज सांगतात कशाला, महाराज विषयच काढत नाहीत. पण एकीकडे त्यांना काय पडलं आहे, त्यांना एवढे लोक आहेत, ते किती लक्षात ठेवणार, माझा काय प्रॉब्लेम आहे तो मलाच माहिती, असा संदेह मनात आला की गडबड होते. एकदा विश्वास टाकलेला ते काय म्हणतील ते इथून जा म्हणेपर्यंत हलायचं नाही. असं म्हटलं की आपलं काम झालं, तर तेवढं आपलं जमत नाही अजून. म्हणून आपल्याला ते सांगतात की सद्गुरू वाक्यम प्रमाण म्हणजे काय, तर सद्गुरूंच्या सांगण्यावर दृढ विश्वास असेल तर आपल्याला हे काम होतं. असा सत्शिष्य असायला लागतो. एकदा सद्गुरूला शरण गेलं की आपल्याला जायचं आहे भवसागर तरुण किंवा मुक्तीच्या मार्गानं, त्या सत्शिष्याला हे साधतं. सद्गुरू आणि सत्शिष्य, सद्गुरू भेटला तरच ही गोष्ट सत्शिष्याला साधणार आहे असं समर्थांनी स्पष्ट करून टाकलं आहे आपल्याला. मग आपल्याला पुन्हा असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे मग आपल्याला कठीणच आहे की एवढी काही लक्षणं पण आपल्याजवळ नाहीत, त्यामुळे भवसागर वगैरे मुक्तीच्या गोष्टी काही आपण करायची आवश्यकताच नाही असं होईल. पण विषयांमध्ये आपण रमणारे आहोत, हळूहळू विषय दूर करता येतील का असा प्रयत्न आपल्याला करायला हवं. परमार्थ हा काही आपल्या नावलौकिकासाठी आपल्याला करायचा नाही, आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी आपल्याला तो करायचा आहे. 4 लोकांनी म्हणावं तू कुठे जाते, हो का वर्गाला जाते का दासबोधाच्या, याच्यासाठी की आपण दासबोध वर्ग करत नाही. आपल्याला काहीतरी समाधान मिळतं आहे का, आपल्या एखाद्या ग्रंथाचा अभ्यास आपल्याकडनं होणार आहे का, असा विचार करून आपण करा. काहीतरी केलं पाहिजे ना, आता रिटायर झाली आहे म्हणून का जाऊन बसायचं आहे असं नाही चालणार. तर आपल्याला हा विचार त्यांनी सांगितलं. केवळ नावलौकिक म्हणून सद्गुरू करायचा नाही आहे किंवा अशा सांप्रदायिक गोष्टींमध्ये जाऊ नका. खरंच मनाला
आपल्याला तसं वाटतं आहे का, असा विचार करून जायचा आहे. सगीने केलं म्हणून बगिनी करायचं नाही आहे, असं समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात की मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरीला प्रपंचाचा. दाखवायचं काय, वर्ण सगळं वा 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 काय छान आहे, आणि इकडे प्रपंचातच रममाण व्हायचं असं नाही झालं. हळूहळू प्रपंचातल्या गोष्टी कमी कमी करता येतील का आपल्याला, तो आपण विचार केला पाहिजे. प्रपंचातल्या गोष्टी कमी करणं म्हणजे काय, प्रपंच करायचंच आहे, त्यातल्या गोष्टी कमी नाही होत. यादी करायला बसलं तर घरामध्ये 24 तास आपल्याला काम असतं, मग ते कसं कमी करणार. त्याच्यातलं मन फक्त काढून घ्यायचं, काम करायचं, सगळं करायला लागतं. कायच राहत नाही बायकांच्या बाबतीत तर नाहीच, सगळी कामं करायला लागतात, मग ती करायची. पण त्याचं ओझं वाटून नाही घ्यायचं, ते ॲटोमॅटिक होतात. ते आपल्या एकीकडे जो काही विचार आपला सद्विचार चाललेला आहे, त्या सद्विचारामध्ये ती कामं होतात. आपल्याला अनुभव असतो बघा, कितीतरी कामं आपले हात करतात आणि हाताने केलं की मग आपल्या लक्षात येतं हे झालं वाटतं. कधी कधी उलटं पण होतं, चहा साखर घालायची राहते घातली असं वाटतं, म्हणजे हाताने काम केलं आहे असं वाटतं, प्रत्यक्षात केलेलं नसतं. दोन्ही गोष्टी आहेत. नाही तर फ्रीजसमोर उभं राहतो आपण, बरोबर किती एका पटाने कामं करतो, ती काय आपल्याला कोणी बुद्धीने मेंदूनी हाताना ऑर्डर द्यायला लागते वगैरे असं काही होत नाही, ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. तर असं प्रपंच कमी करायचं म्हणजे काय करायचं, प्रपंचातली कामं करायची, असं आपल्याला संन्यास घेताच येणार नाही आहे, ते करायचंच आहे. फक्त त्याच्यामध्येच रममाण व्हायचं नाही, आपल्या बुद्धीच्यामध्ये तो सद्विचारांचा हा आला पाहिजे. आपण नामामध्ये काम केलं, जनाबाईला साधलो, ती बिचारी अशिक्षित होती, ती तुमच्या आमच्यासारखी काही पुस्तकं वाचलेली पण नव्हती. तिला जेवढं दळणकांडण करते आहे, तिला बिचारीला अजिबात कष्ट झाले नाहीत. तिला वाटलं की पांडुरंगच माझ्या मदतीला आलेला आहे. आता तिचा हा भाव होता की मी जात्यावर बसली आहे, पुढल्या बाजूला पांडुरंग बसला आहे, प्रत्यक्ष आहे का बसलेला, पण इतकं तिच्या मनाने ते धरल्यामुळे ते काम हलकं झालं आणि तिला दळणकांडणाचे. तसं आपलं होईल, प्रपंचाचे कष्टच आपल्याला पडणार नाही. एकटी मी मरते आहे असं काय होणार नाही, अरे तुझंच काम येते, त्याला काय इलाज आहे. तर ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. प्रपंच टाळून आपल्याला परमार्थ करायला समर्थ सांगतच नाही आहेत. सत्शिष्यानी पण या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, ते करायचंच आहे. जो संन्यासी आहे, ब्रह्मचारी आहे, समर्थांचा महंत आहे, त्याची गोष्ट वेगळी, पण त्याला देखील 12 वाजता पाचघरी जायला लागतंच, पाचघरी भिक्षा मागून आणावी लागतेच ना, तेही त्याचं कर्म आहेच, ते कर्म करावंच लागतं, ते कोणाला चुकलं आहे. पण मग आपल्या लक्षात येईल की अरे प्रपंच करता करता परमार्थ करायचा असेल तर त्या प्रपंचाचं ओझंही आपल्याला वाटतं का, आपोआप त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणून ते वेळा मोड घेताला परमार्थाचा, हव्यास धरीला प्रपंचाचा. घेतले इकडे परमार्थाची सगळी जबाबदारी, अमुक करीन तमुक करीन असं मनात म्हटलं आहे, पण प्रपंच सोडवतच नाही आहे. मग प्रपंच सोडवतच नाही म्हणजे प्रपंच सोडायचं नाहीच आहे, तो करूनच आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रपंचामध्ये जो काही आनंद असतो ना, तो आनंद असेपर्यंत परमार्थ आपल्याला आवडत नाही. स्वाभाविक आहे, प्रपंचातल्या आनंदात आपण पटकन रमतो. आता गेले 15 दिवस दिवाळीमध्ये आपण प्रत्येकाकडे पाहुणे रावळे येत होते, आपण जात होतो, तो सगळा आनंदाचा भाग होता. वर्षातून एकदा भेटी होतात, सगळं बरोबर आहे. तर त्या आनंदामध्ये आपण इतके रमतो की त्यामध्ये आपल्याला परमार्थाचं स्मरण पण होत नाही. म्हणजे मी एकदा प्रयोग केला होता आमच्याकडे, मी सांगितलं होतं तुम्हाला, देबोनारमध्ये काहीतरी असा महिना होता की त्या महिन्यामध्ये आपल्या अयोध्येच्या संदर्भात की येणाऱ्या प्रत्येकाला एक माळ करायला लावायची, कोणी येऊ दे, म्हणजे कामवाली आली तरी मी तिला सांगायचे की पायावर पाणी घे, एक माळ कर आणि मग काम कर, आणि ती करायची. कुरिअरवाला आला तरी त्याला सांगायचे 5 मिनटं थांब, मी चहा करते, एक माळ कर आणि मग जा. तर खूप जण ऐकायचे, खूप जण ऐकायचे. पण तुमच्या आमच्यासारखी म्हणजे आता हे काय मीरा नाटक चालू केलं आहेस, मग आपल्या लक्षात येतं की परमार्थ हा आवडायला हवा असेल ना तर आपल्या मनाला फार मुरड घालते. मला माळ घ्यायला आवडो न आवडो, पण मीराने आता महिनाभर ठरवलं आहे ना की 1 महिना आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येकाला माळ करायला लावायची. आम्ही घरातले मंडळी ट्रिपला गेलो, मी ट्रिपला नसले की माझी भावंड आणि भाचरं मला फोन करतात, मावशी आम्ही रामरक्षा म्हणतोय. त्याला धाक आहे. मी म्हटलं आता आपण प्रवासात गाडीत असतो 10-12 तास, संध्याकाळचे की दिवसभर तुम्ही गाणी ऐकता, दिवसभर बाहेर खाताय पिताय मजा करताय, संध्याकाळ झाली की जरा मग तिथे पावले अजून अवकाश आहे 7ला म्हणूया, म्हणजे ते सुद्धा जरा आठवण झाल्यावर सुरुवात करायची नाही, 7ला म्हणूया. आणि मग ते 7ला म्हणायला सुरुवात केली की मला लगेच फोन,
की आम्ही म्हणतोय म्हणजे जाऊ दे धाकानी तरी का होईना पण म्हणा. तर असं परमार्थ ही काही आवडायची गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला मनाची खूप तयारी करावी लागते. प्रपंचातून आपल्याला थोडासा त्याला आवर घालावा लागतो, मग आवडायला लागतो आणि तो सगळ्यांना आवडतो नाही याच्यातला भाग नाही, पण तो सगळ्यांपर्यंत आपल्याला पोचवण्याचा प्रयत्न करायला लागतो. समर्थ आपल्याला उदाहरण देतात. समर्थांचं उदाहरण जरा हेच असतं. तेव्हा काय असतं, प्रत्येकाला ती परिस्थिती आनंददायीच वाटते. प्रपंच करणाऱ्या माणसाला प्रपंचच बरा वाटतो. तो म्हणतो बघूया 60नंतर मी काय करायचं ते ठरवेन, आत्ता मला काही हे सांगू नका, आत्ता माझे मौज मजेचे दिवस आहेत, आत्ता काय मला सांगताय, असं तो म्हणेलच. समर्थाने इतकं टोकाचं उदाहरण दिलं आहे. तर ते म्हणाले की डुकराला त्याचा पुढला जन्म काय आहे ते एका साधूला कळलं आणि तो चिखलात डुक्कर होतं. त्याला तो सांगायला लागला की अरे म्हणाले तुला माहिती आहे का, तू ह्याच्यातून बाहेर पड, तुला पुढलं चांगलं जीवन आहे. तो म्हणाला आत्ता काय वाईट आहे, बस बरं झालं आहे की त्याला जर चिखलातच बरं वाटतं आहे तर आपण काय त्याला सांगणार. तसं आपल्या प्रापंचिक माणसाचं आहे. आपण प्रपंचामध्ये इतके लिप्त आहोत की आपल्याला कितीही जरी परमार्थाच्या गोष्टी कोणी सांगत असतं तरी आपल्याला अजून कळलेलं नाही की हे आपल्याला कायमचं समाधान देणारं नाही आहे. ह्या सगळ्या नश्वर गोष्टी आहेत. आपण जे माझं 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 म्हणतो आहोत ते सगळं माझ्यापासून दुरावणार आहे, एक ना एक दिवस दुरावणार आहे. त्यामुळे आपण काय कायमस्वरूपी आहे याचा विचार करावा, याच्यासाठी आपल्याला ते सांगतात. पुढल्या काही ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला संसार दुःखामुळे सुद्धा वैराग्य प्राप्त होतं. म्हणजे आत्ता जरी सांगितलं की प्रपंचामध्ये राहणारं रममाण होणारं, पण तिथे जे काही आपल्याला काही धपाटे खायला लागतात त्याच्यावरून माणसाला वैराग्य प्राप्त होतं नाही असं नाही. पण ती वेळ जर चांगली मिळाली आणि चांगला सत्संग मिळाला, चांगली माणसं मिळाली तर आपण त्या परमार्थाकडे वळतो, नाही यशातला भाग नाही. म्हणून ते आपल्याला सांगतात की संधी मिळायला लागते. एकदम काही हे घडतं असं नाही, पण परमार्थाकडे जाण्याची संधी मिळाली. आणि हा तर आपला अनुभव आहे. मैत्रिणी आपल्याला कशा मिळतात त्याच्यावर आपलं अवलंबून असतं आणि त्याप्रमाणे आपलं होतं. पण सद्गुरू मिळाला आणि सत्शिष्य मिळाला की आपल्याला झालं त्या पदाला पोचलोच, भवसागर पार करायला पोचलो असं ते खात्रीनं आपल्याला सांगतात. हा जो सद्गुरू आहे या सद्गुरूच्या स्वरूपाला मायेचा स्पर्श नाही. एक 3च ओव्या त्यांनी आपल्याला 46 ते 48 याच्यासाठी खर्च केले आहेत. आता माया म्हणजे काय ते येणार आहे आपल्याला आता पुढे, ब्रह्ममाया शिकायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते दिलं आहे की हा सद्गुरूचं जे स्वरूप आहे त्याला मायेचा स्पर्श नाही. म्हणजे काय तर देवसुद्धा मायेतूनच निर्माण झालेले आहेत. अवतार जे आहेत ते सुद्धा मायेतूनच निर्माण झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं जे सामर्थ्य आहे ते सद्गुरूपेक्षा कमी ठरतं. सद्गुरू मायेत अडकत नाही. आता हा मुद्दा असं पटकन 2 मिनिटात सांगण्यासारखा नाही आहे, पण आपण जेव्हा मायेच्या याच्यात जाऊ तेव्हा हा मुद्दा परत येईल. आपण एवढंच लक्षात ठेवायचं की देव मायेतून निर्माण झाले. अवतार जे झाले त्यांना आपण जन्म घ्यावा लागला, परंतु सद्गुरू जे आहेत ते सद्गुरू म्हणून जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो तेव्हा त्यांना माया स्पर्श करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. की त्यामुळे मग त्यांचं सामर्थ्य हे अधिक असतं. नामधारी शिष्य म्हणजे नामधारी जे शिष्य असतात म्हणजे सांगायचं फक्त असतं मी अमक्याचा शिष्य आहे. त्याच्यासाठी काय आहे ते सगळा परमार्थ ना आपला गंमत म्हणून करतात. विनोदाच्या माध्यमातून ते कर्म करतात. म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर टाईमपास म्हणून त्यांचा परमार्थ असतो. असं काही त्याच्यातून त्यांना साधायचं नसतं. संपला की विषय संपला असं होतं. तर आपल्याला काही टाईमपास म्हणून हा विषय करायचा नाही आहे. म्हणून समर्थ याच्यासाठी समर्थांनी तुम्ही आता समाज घरी वाचाल तर 54 ते 70 एवढ्या ओव्या खर्च केले आहेत. विषय फक्त हाच आहे मुद्दा की लोक परमार्थ टाईमपास म्हणून करतात. आता टाईमपास शब्द फक्त आपला, पण समर्थाला तेच नेमकं सांगायचं आहे की उगाच आपलं प्रपंचातून बाहेर पडायचं असा हेतू बितू काही नसतो, पण काहीतरी करावं म्हणून जो काही परमार्थ केला जातो त्यासाठी म्हणून समर्थ हे सांगते की असा परमार्थ असून उपयोगाचा नाही. हा परमार्थाबद्दलचा विनोद आहे. उगाच आपलं हे पण जमत नाही ते पण जमत नाही. मग असे जे शिष्य असतात ना ते दारोदार फिरतात. इकडे पण जाऊन बघू, तिकडे पण जाऊन बघू, तिकडे पण जाऊन बघू, कुठेच त्यांचं मन रमत नाही, कारण त्यांना परमार्थ करायचाच नसतो. त्याच्यावरती समर्थांनी खूप मोठा जरा झोडच उठवलेली आहे. आणि मग हे करता करता मी सुरुवातीला असं म्हटलं की ज्यांच्याजवळ हे सगळे गुण नाहीच आहेत, म्हणजे आपण म्हणूया की सत्शिष्य नाही असत शिष्य आहेत. मग यांचं काय करायचं? सत्शिष्यांचं ठीक आहे, त्यांना सद्गुरू मिळालं तर त्यांचं होईल, पण जी लक्षणं ही एवढी सांगितली ते नाहीच आहे. मग त्यांनी काय करायचं? तर त्यांच्यासाठी समर्थांनी फक्त असं म्हटलं की त्यांना आपल्या
आत्तापर्यंतच्या आयुष्याचा पश्चात्ताप झालेला असला पाहिजे की पुरेसं आहे. ही लक्षणं काहीही नाही आहेत. आत्तापर्यंत आयुष्य वाया गेलेलं आहे, काही केलेलं नाही आहे. पण एक क्षण जर असा आला आणि त्यांच्या जीवनात पश्चात्ताप आला तर समर्थ म्हणतात तो सत्शिष्य होईल. काही काळजी का, पण पश्चात्ताप झाला पाहिजे की माझं चुकलं, आयुष्य माझं वाया गेलं, किती काळ मी वाया घालवला, केव्हाच मला हे करायला हवं होतं, इतके दिवस माझे का गेले, असे प्रश्न मनात आले की त्याची सत्शिष्याच्याकडे वाटचाल सुरू झाली. असं नसू दे ती लक्षणं, नसू दे त्याला काही जमलेलं, पण तरीसुद्धा सद्गुरूला शरण जाणं, पश्चात्ताप होणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि अखेरच्या याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की परमार्थासाठी ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्या आपल्या सामान्य मंडळींनी कशा सुरू करायच्या. परमार्थ हवा आहे आपल्याला, असं वाटतं की सत्संगात जावं, चांगलं काहीतरी वाचावं. आता उर्वरित जीवन हे आपलं दिसतं आहे आपल्याला की अदृश्य सगळ्या जगामध्ये वावरण्यापेक्षा आपल्याला ह्या भवसागर पार करून जाण्यासाठी जे आनंदाचा, सावधानाचा, समाधानाचा जो क्षण आहे त्याचा अनुभव घेता यावा असं वाटत असेल तर 85 ते 97 मी आकडे एवढ्यासाठी सांगते की तुम्ही जेव्हा समास वाचाल तेव्हा तुम्हाला तो मुद्दा तिथे सापडेल. तर तिथे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की परमार्थासाठी जे अयोग्य आहे त्या गोष्टी आपण कमी कराव्यात. मुलाबाळांची काळजी कमी करावी. काही काळजी करायचं कारण नाही. आपण मोठं केलं आहे मुलांना, काळजी करून काय होणार आहे. आता बहुतांशी आपल्या सगळ्यांची मुलं कुठेतरी बाहेरगावी किंवा परदेशात असतात, घरी बसून काळजी करून काय होणार आहे. तर समर्थाने मुलाबाळांची चिंता कमी होत नाही असा मुद्दा दिला आहे की काय होतं, हा प्रापंचिक जो आहे तो परमार्थिक का होत नाही, तर त्याला बिचाऱ्या मुलाबाळांची चिंताच कमी होत नाही. मी आपलं त्याचं हे सांगताना असं म्हटलं की आपण काय करावं, तर आपण मुलाबाळांची चिंता कमी करून टाकावी. कारण ती त्याच्यातून सुटत नाही आपण, गोष्ट खरी आहे. काहीही कारण नसतानासुद्धा एखाद दिवशी असं वाटतं की आज फोनच नाही आला, शनिवार रविवार, मग आपण लगेच मोबाईल काढतो, लास्ट सीन म्हणजे केव्हा काय आपलं सगळं वेगळंच असतं ना. कारण मन, त्याचं कारण काय तर मन. त्यामुळे मनात आपल्या लगेच आलं की आपण त्याप्रमाणे अजून कसा फोन आला असं आपलं असतं. तर त्या बाबतीत समर्थ आपल्याला सांगतात की परमार्थाकडे वाटचाल करायचे ना, मग मुलाबाळांची चिंता कमी करा. दुसरं आपल्याला सांगतात की आपल्या तहान भुकेवरती पण कंट्रोल करा. आता हे दिसायला आपल्याला सोपं वाटेल की ह्याच्यात काय मोठं आलं आहे. तर तहान भुकेवर कंट्रोल करा म्हणजे काय, तहान लागली की पाणी नाही का प्यायचं, भूक लागली की खायचं नाही का, पण त्या सगळ्याला मर्यादा आणि वेळ असायला हवी. सत्शिष्य बनायचं आहे, परमार्थाकडे वाटचाल करायची आपल्याला. का मूळ हेतू काय तो लक्षात घ्यायचा आणि मग उपास करावेत का तर नाही सांगितलेलं, तहान भुकेवर कंट्रोल करावं. म्हणजे आपलं आपण पाहावं. कधी ते छान चहाचा मग घेऊन खुर्चीत बसलो आहे, घोट घेतल्यावर लक्षात यावं साखर नाही आहे, आता तसाच प्यायचा. माझ्यासारखीला ती शिक्षा आहे ना, पण प्यायचा. तर असं जमलं पाहिजे की कुठल्याही गोष्टीवर आपण फार मोठे अवलंबून आहोत. हे असंच मला लागतं, असंच मला पाहिजे आहे, ह्याच्याशिवाय माझं जमतच नाही असं असता कामा नये. संकल्प त्याला म्हणतात, गीतेमध्ये शब्द संकल्प आहे की त्या संकल्पात आपण अडकायचं नाही. जसं मुलाबाळांची चिंता करायची नाही. दुसरं ते आपल्याला सांगतात की अशा आपल्याला आवरत नाही तहान भूक, लगेच लागतं. अगदी काही नाही बघा, छान आपण वाचत असतो पण पटकन असं वाटतं की काहीतरी तोंडात टाकायला आणू का, आणि चालू असणारा तो मुद्दा तरी पुरा कर, ते पण लगेच चुकतो आणि काहीतरी वाटून घेऊन येतो. त्याला आपण म्हणायचं की हे सगळं तिथे इतकं रमलं पाहिजे की बाकी आपल्याला काही आठवताच कामा नये. तर तसं नाही हो. आपण मुलांना म्हणतो, आत्ता इथे कोणी मुलं नाही आहेत पण मुलांची उदाहरणं देत नाही, पण मुलं चंचल असतात. अभ्यासाला बसली की त्याला काय काय सुचतं, आपलं पण थोडंफार तसंच असतं. पण त्याच्यासाठी समर्थ सांगतात ते बरोबर आहे. 85 ते 97 एवढ्या ओव्या त्यांनी आपण प्रापंचिकाला म्हणजे प्रापंचिक आहोत आणि परमार्थाकडे जायचं आहे, तर आपण किती बारीक बारीक अयोग्य गोष्टी करतो ते आपल्याला सांगतात. दुसरं असं कृती कमी आणि बडबड जास्त असं आपलं होतं. मूर्ख लक्षणामध्ये समर्थाने आपल्याला सांगितलंच आहे, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. तर तसं आपलं होतं. करतो एवढंसं, वाच्यता खूप, काही आवश्यकता नाही त्याची. सांगायला कशाला पाहिजे, जे काय करायचं ते कर, त्याचे जे परिणाम असतील ते लोकांना दिसतील, सांगायची आवश्यकता नाही. पण आपला स्वभाव तो असतो की थोडं जरी केलं तरी ते सांगायचं. परमार्थाकडे वाटचाल करणाऱ्या माणसांनी आपण काय करतो त्याची बडबड करायची नाही. दुसरं, शरीराला कष्ट सोसत नाहीत ही आपली
तक्रार असते, तर ती हळूहळू आपण आपल्या शरीराला कष्टाची सवय करायची. मग आता कष्टाची सवय करायची म्हणजे काय, माझ्याकडे बाई दुपारी 2ला येते, पण बुधवार शुक्रवार मला केर काढून पुसावं लागतंच. मी जर असं म्हटलं की अगो सकाळी 6ला कोण येणार, 6 नाही कोण येणार, तिला वेळ नाही आहे, मग असं चालेल का, नाही. तर आपल्याला कष्टाची सवय पाहिजे. माझ्याने नाही बाई केर काढला जात, पुसायचं वाकून नाही बाई जमणार, असं करून कसं चालेल, करायलाच पाहिजे. आणि केलं की होतं, केलं की आपल्याला जमतं, मग आपण अजिबात आपल्याला शरीर हे करत नाही, आपल्याकडून होतं. पण करायचं ठरवावं लागतं, मग शरीर कष्ट सोसत नाही असं नाही म्हणून चालणार. शरीर कष्ट आपल्याला जमतात, होतातच. दुसरं असं की आपलं थोडंसं अंतःकरण कठोर करायला शिकलं पाहिजे. म्हणजे प्रापंचिकाकडून परमार्थाकडे वाटचाल करायची आहे ना, मग परमार्थाकडे वाटचाल करताना थोडं कठोर बनायला पाहिजे. संध्याकाळी मला खरं म्हणजे यायचं असतं गीतेला. मराठी काका सांगायचे की मला लोक मला यायचं, मुलाची नेमकी संध्याकाळी ऑफिसमध्ये यायची तीच वेळ आहे, आणि मग तो सकाळी डबा नेत नाही ना, मग आल्यावर लगेच जेवायला लागतं. कुकुळं बाळ आहे का, टेबलवर सगळं झाकून ठेव ना, तो घेईल हाताने. थोडं कठोर बनावं लागतं. इतकी काही गरज नाही आहे, आता काही लहान नाही आहे. तो त्याचं दार उघडून आत येईल, टेबलवरती सगळं करून ठेवणं जबाबदारी तुझी आहे, ते कर. तुला यायचं आहे ना आठवड्यातून 2 दिवस गीतेला, ये. पण ते नाही, ते नेमकं तो येतो ना, तो येतो, तुम्ही किती मुलात अडकणार आहात. अशा साध्या साध्या गोष्टी असतात, पण थोडं अंतःकरण कठोर केलं पाहिजे. थोडी सगळ्यांना सवय झाली, आई कुठे जाते आहे हे त्यांना माहीत असतं, आणि मुलं बरोबर आपल्याला सहाय्य करतात. आपल्याला हा अनुभव घेता येईल की खरोखरच चांगल्या ठिकाणी आपण भिशीला जा, आपण किटी पार्टीना जा, मुलं म्हणजे आई मी येणार आहे ना घरी, तू अशी कशी गेलीस, मी काय रोज येतो का म्हणतील. पण आपण सत्संगाला जातो आहे तर मुलं नाही म्हणत. असा अनुभव आपल्याला येतो. म्हणून अंतःकरण थोडं कठोर करायचं. आणि शेवटचे 98 ते 104 खूपच उशीर, त्या शेवटच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सगळे सत्शिष्याचे जे अवगुण आहेत ते आपण कटाक्षाने बाजूला केले पाहिजेत. आणि हे सांगता सांगता ते आपल्याला सांगतात, संसारामध्ये सुख नाही असा अनुभव येतोच आपल्याला, सगळ्यांना येतो. पण तरीही आपण त्या प्रपंचाच्या नादी लागतोच. आपल्याला सगळ्यांना प्रपंचामध्ये सुख नाही माहिती आहे, पण मुलांची वेळेवर लग्न व्हावीत अशी आपण काळजी घेतोच. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. त्या समर्थाने आपली खूप काळजी घेतली आहे. सत्शिष्य कसा असावा नसावा, आपल्याला सत्शिष्य बनायचं आहे म्हणून आपण काय करावं, अशा सगळ्या गोष्टी या खूप मोठ्या दीर्घ असणाऱ्या समासात सांगितलेत. त्यामुळे आज जरा थोडा उशीर झाला. 104 ओव्या या समासात आहेत. आज घरी आपण जरा नजर टाका, म्हणजे आपल्याला अधिक त्याचा आनंद घेता येईल. धन्यवाद. तव स्मरण संतत स्फुरणदायी याम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तनध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेशहितरक्षणा तुझी कथा नावडो, तुझ्या समय्यामुची तनुही देश काळजी पडो. जय जय रघुवीर. समास